कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनानं करणार आहोत। मी डॉक्टर अनंत करावं लागेल। इथंच बसून द्या 2 मिनिटं। इथंच बसूया 2 मिनिटं। एक 2 मिनिटांमध्ये आपण दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाची सुरुवात करू। डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर गिरीश कुलकर्णी दोघांचंही आगमन झालेलं आहे। फीत कापून ते आपण काही क्षणातच कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत। हॅलो, बोल ना। रुबिकॉन या फार्मास्युटिकल्समध्ये काम करणाऱ्या कंपनीच्या देणगीतून हे रुबिकॉन उत्कृष्टता विकास केंद्र, रुबिकॉन सेंटर फॉर एक्सलन्स याची उभारणी झाली आहे। मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर गोंदिया तालुक्याचे भूमिपुत्र माननीय शिवाजीराव डांगे साहेब यांची सुद्धा इथे उपस्थिती आहे, त्यांचंही मी मनापासून स्वागत करते। आपण स्वागत गीतानं दीपप्रज्वलन झालंय, पण संस्थेचे विद्यार्थी स्वागत गीत म्हणतील आणि स्वागत गीत करणार आहोत। मी विद्यार्थ्यांना विनंती करते की त्यांनी स्वागत गीताला सुरुवात करावी। कुठून म्हणणार आहे? या
घालवली स्वयं प्रकाशित होऊ गतकाळाचा तिमिर घालवली प्रकाशित होऊ रोज नव्याने जन्म घेऊ रोज नव्याने जन्म घेऊ सेवा रंजल्या गांजल्यांची सेवा रंजल्या गांजल्या माणुसकीची निराश्रिता आधार देऊ निराश्रिता आधार देऊ रोज नव्याने जन्म घेऊ रोज नव्याने जन्म घेऊ एक अंगी मानवता विवेक अंगी मानवता विवेक अजात शत्रू बनून राहू अजात शत्रू बनून राहू रोज नव्याने जन्म घे न ठेवू कोणा उपकारात न ठेवू कोणा उपकारात परोपकारे कायाची जाऊ परोपकारे कायाची जाऊ रोज नव्याने जन्म घेऊ रोज नव्याने जन्म घेऊ पुण्यातून हा निर्माणाचा समतेच्या प्रकाश किरणी राहू समतेच्या प्रकाश किरणी राहू वर्म आनंद वनाचे कर्मध्यानी स्नेहालयाचे वर्म आनंद वनाचे कर्मध्यानी स्नेहालयाचे चारित्र्यातून राष्ट्र घडवू चारित्र्याने जन्म घेऊ रोज नव्याने जन्म घेऊ खूप वेळ झालेला आहे आणि काय बोलणार एवढे सगळे पब्लिक आणि सगळे प्रेम करणारे श्रीगोंदेकर आणि इथे बसलेले सगळे मान्यवर खरं तर बोलायला शब्दच नाहीत कधी न बोलणारा माणूस काय स्टेजवर बोलणार आहे नेहमीचं पल्ल्यातला माणूस असेल तो चांगला बोलू शकतो चांगलं हे करू शकतो पण कमी बोलायची सवय आहे, पण काम करण्याची जास्त सवय मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आज ह्या रुबिकॉन उत्कृष्ट विकास केंद्र आणि द्वारकामाई गणेश नाईक भोजनालय सौर ऊर्जा प्रकल्प ह्या सगळ्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्व जमलो आहोत खरं वास्तविक पाहता आम्ही एक स्वप्न पाहिलं होतं श्रीगोंदेकरांनी सगळ्या श्रीगोंदेत इथं कुणाकुणाचं नाव घेऊ खरं तर सगळ्यांची नावं घेतले तर वेळ पुरणार नाही तुम्ही म्हणता नेहमीच जास्त लांबवलं पण खरं वास्तविक पाहता ह्या श्रीगोंदेकरांनी खूप मदत केली अगदी पाठीवर थाप टाकली आणि लढ म्हणले आणि तिथून पुढं हा प्रवास सुरू झाला कुलकर्णी दाम्पत्याने आपला राहता वाडा संस्थेसाठी दिला त्या वाड्यामध्ये 10 वर्ष काढली 10 वर्षात असा प्रवास सुरू झाला की प्रश्न पडत गेले उत्तरं सापडत गेली माझी आई माझ्या शेजारी बसलेली डॉक्टर गिरीश कुलकर्णी सर तर खरं ज्या टायमाला माझ्या आयुष्यातली सगळ्यात टर्निंग पॉईंट जे कुलकर्णी वाडा तो मिळाला आणि त्या कुलकर्णी वाड्यात सुरुवात करायची होती कामाला सुरू करायचं पण काम कसं करायचं कोणचं काम करायचं प्रश्न काय आहेत प्रश्न सोडून काम करण्यात मजा नव्हती गिरीश सर नेहमी म्हणायचे आनंद प्रश्न शोधला पाहिजे आणि कामाला सुरुवात केली पाहिजे आणि तो प्रश्न काय तर गिरीश कुलकर्णी सरांनी सांगितलं रमाकांत तांबोळे सर कायम संपर्कात होते तांबोळेकर सर म्हटले की आनंद आता आपण तिथं विद्यार्थी सहाय्यक समिती चालू करायला पाहिजे आपण विद्यार्थी सहाय्यक समिती चालू केली सुरुवातीला कॉलेजच्या मुलांवर काम सुरू झालं मग हळूहळू सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न श्रीगोंद्यातला काय होता भीषण प्रश्न होता जो आदिवासी समाजातला शिक्षण पुनर्वसन आणि अन्न वस्त्र निवारा ह्या सगळे प्रश्न मूलभूत प्रश्नापासून आमचा हा समाज वंचित राहू शकतो तर याचं दुःख कायम होतं की ह्या समाजाला मूळ शिक्षणाच्या प्रवाहात आणलं पाहिजे हा समाज मूळ प्रवाहात आला तर भविष्य बदलणार आहे इथं आमचे आदिवासी बांधव बरेच बसलेले आहेत वास्तविक पाहता तर खरा यांचा विश्वास या संस्थेवर माझ्यावर आमच्यासोबत काम करणाऱ्या
टीमवर ज्या टायमाला तालुक्यात काम चालू करायचं, तर ज्या टायमाला 2012ला तर असा मूलभूत प्रश्न निर्माण झाला की सगळी समाजातली मुलं गोळा केली होती आमच्या एका मित्र बांधवाने, राहुलने. आणि केल्यानंतर हा प्रश्न पडला की मुलांना ठेवायचं काय, कसं करायचं, कसा प्रश्न. तर त्या प्रश्नावर उत्तर शोधायचं म्हणलं तर विचार केला की ह्या मुलांची सोयी सुविधा आणि प्रश्न, या सगळ्या प्रश्नावर काम करत असताना प्रश्न पडला की मुलांचं पुनर्वसन करायचं असेल, मुलांना ठेवायचं असेल, तर आपल्याला कुठंतरी जिद्दीने उभं राहिलं पाहिजे. आणि ह्या आदिवासी समाजातल्या मुलांना 35 मुलांना वाड्यात घेऊन सुरुवात झालं, काम सुरू झालं. काम सुरू होत असताना प्रश्न आले, मुलं पळून जायचे, त्यांना घरून आणायचं. एक मुलगा 25 वेळा घरी पळून गेला, तरी सुद्धा आम्ही जिद्द हारलो नाही की त्या मुलाला आणलं, शाळेत ठेवलं आणि उभं केलं. त्याच्यातलं एक उदाहरण आहे आमच्या महेश काळे नावाचा मुलगा, आता ग्रॅज्युएशन झालाय. अशी आता तिथं काम करतात काही माझे विद्यार्थी. तर हे काम करत असताना ह्या समाजातल्या मुलांना शिक्षणाच्या गोडी निर्माण झाली. आता 176 मुलांची मागच्या वर्षी वेटिंग होती आम्हाला की मुलं घ्या म्हणून. मुलांना घेण्याची कॅपॅसिटी नाही, शासनाचं अनुदान नाही, आदिवासी शाळेसाठी हेलपाटे मारतोय, हे अशा अनेक प्रश्न आहेत. 176 हेलपाटे मंत्रालयात झाले, तो प्रवास तर वेगळाच आहे. आणि याच बरोबर एक विचार केला की आता ह्या समाजातल्या मुलांचे प्रश्न जटिल आहेत, समाजाचे बी प्रश्न जटिल आहेत, पण ह्या मुलांना शिक्षणच वाचू शकतं. उद्याच्या भविष्यात 20 वर्षामध्ये यांचं काम नाही केलं तर काम होणार नाही, तर काम करण्याची खूप गरज आहे. म्हणून हे काम सुरू झालं. त्याचबरोबर श्रीगोंद्यामध्ये मुलांसाठी ग्रामीण भागातली एक अभ्यासिका सुरू झाली. त्या अभ्यासिकेच्या माध्यमातून बी श्रीगोंद्यातली पहिली अभ्यासिका, आतापर्यंत त्याच अभ्यासिकेने 56पेक्षा जास्त मुलं प्रशासनात गेली. असं अनेक प्रकल्प सुरू होत गेले, काम सुरू होत गेलं आणि हा प्रवास वाढत गेला. तर या प्रवासात खूप सांगत बसलो तर माझंच भाषण जास्त होईल, त्यापेक्षा मी थांबवणं उचित होईल आणि पुढील सूत्र ताईंकडे देतो. आयुष्यामध्ये प्रत्येक माणसाला एक सार्थक स्वतःचा सापडण्याचा क्षण असतो. आणि मी अनंत झेंडे यांच्याबद्दल वाचत होते इथे कार्यक्रमाला येण्यापूर्वी, तेव्हा असं कळलं की स्नेहालयला डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि बाबा आमटेंच्या श्रमसंस्कार शिबिरामध्ये ते गेले आणि तिथे त्यांना त्यांच्या आयुष्याचं सार्थक सापडलं. त्यांनी जे म्हटलं की प्रश्न पडला होता, प्रश्न खरा पडला तर त्याचे उत्तरं मिळतात. आणि फासेपारधी समाजाच्या मुलांना मुख्य सामाजिक प्रवाहात आणण्याचं काम हे त्यांना त्यांच्या आयुष्याचं सार्थक सापडलं. आपण त्यांच्या पत्नीसाठी सुद्धा टाळ्या वाजवल्या पाहिजे, कारण जे कोणते सामाजिक कार्यकर्ते असतात, मग ते डॉक्टर गिरीश कुलकर्णी असतील, डॉक्टर अभय बंग असतील, अनंत झेंडे असतील, तर यांच्या ज्या काही बायका असतात त्यांचं सहजीवन हे नॉर्मल माणसांपेक्षा 9 ते 5 काम करणाऱ्या माणसांपेक्षा वेगळं असतं आणि सहजीवनाच्या कुठल्याही व्याख्या तिथे लागू होत नाही. शुभांगी झेंडे यांचं हनीमून, या दोघांचं, मला मगाशी मी कौस्तुभशी बोलत होते, तर ते श्रमसंस्कार शिबिरात झालेलं आहे, भर उन्हाळ्यामध्ये डॉक्टर बाबा आमटेंच्या तिथे. तर त्यामुळे शुभांगीताईंचं सुद्धा इथे तेवढंच कौतुक करणं गरजेचं आहे. यानंतर आपण पाहुण्यांचं स्वागत करतो आहोत. त्यांचा ध्वनिमुद्रित परिचय आपण काही सेकंदात ऐकणार आहोत आणि नंतर स्वागत करतो आहोत. सर्वप्रथम मी विनंती करते डॉक्टर प्रकाश शेठ आणि डॉक्टर अरुण रोडे यांना की त्यांनी माननीय पद्मश्री डॉक्टर अभय बंग यांचं स्वागत करावं. त्यापूर्वी त्यांचा ध्वनिमुद्रित परिचय आपण ऐकणार आहोत. ॲडव्होकेट श्याम असावा यांनाही विनंती आहे की त्यांनी पण व्यासपीठावर यावं, उपस्थित असतील तर. यानंतरचं स्वागत सौ प्रतिभा सुधीर पिळगावकर, संस्थापक रुबिकॉन रिसर्च लिमिटेड, शुभांगी झेंडे संचालिका आणि किरीटी श्यामकांत मोरे या दोघी जणी करतील. त्यांनी व्यासपीठाजवळ यावं. द्वारकाबाई नाईक द्वारकाबाई ट्रस्टच्या सौ सीमा मुकुंद उपळेकर आहेत. त्यांचं स्वागत पद्मश्री डॉक्टर, तसंच सौ शीला संचेती विश्वस्त महामानव बाबा आमटे संस्था आणि माननीय पराग संचेती डायरेक्टर रुबिकॉन. डॉक्टर SP लवांडे आहेत का उपस्थित? लवांडे सर प्लीज व्यासपीठाजवळ या. यानंतरचं स्वागत तुमच्या हस्ते. समिती आनंदवन वरोऱ्याचे मी डॉक्टर SP लवांडे यांना विनंती करते की त्यांनी कौस्तुभ आमटे यांचं स्वागत करावं.
डॉक्टर निरंजन वाघ साई स्मृती परिवाराचे विश्वस्त इथे उपस्थित आहे. त्यांचं स्वागत पद्मश्री डॉक्टर अभय बंग यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. साई स्मृती परिवारातर्फे सगळी सोलर सिस्टम इथे बसवण्यात आलेली आहे. माननीय शिवाजीराव डांगे साहेबांचं स्वागत. डॉक्टर गिरीश कुल त्यांची ओळख श्रीगोंदा तालुक्याचे भूमिपुत्र IAS आहेत माननीय शिवाजीराव डांगे साहेब आणि त्यांचं स्वागत आपण डॉक्टर गिरीश. काही विशेष त्यानंतर श्री अक्षय सुधाकर वांडेकर साई कन्स्ट्रक्शन श्रीगोंद्याचे आहेत उपस्थित. श्री अक्षय सुधाकर वांडेकर साई कन्स्ट्रक्शन श्रीगोंदा यांनी या सगळ्या बांधकामासाठी थोडंसं आपण सनईचा आवाज कमी करूयात का? थोडासा कमी करा. हे जे बांधकाम आहे इमारतीचं यासाठी साई कन्स्ट्रक्शन श्रीगोंदा यांनी सगळी मदत केली आहे आणि म्हणून त्यांचा आपण कृतज्ञता सत्कार करतो आहोत. यानंतर दीपक झगडे यांनी व्यासपीठावर यावं. आणि त्यांच्या आई पण इथे उपस्थित आहे. आई आणि मुलाचं आपण कृतज्ञता. झगडे आले नाहीयेत ना? यानंतरचा जो सत्कार आहे तो अन्नपूर्णा माता गौरव, तुम्हाला नावातूनच लक्षात आलंय, यांनी 10 वर्ष विद्यार्थ्यांसाठी इथे स्वयंपाक केलाय. आपण जोरात टाळ्या वाजवायला कृपया. आहेत का अनंतजी? कौशल्या कदम आणि सिंधू चंद्रकांत ढवळे दोघींनी पण व्यासपीठापाशी येऊन उभं राहावं. समोर बघा इकडे आहेत का? मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीगोंदा मुले यांचाही सत्कार. गुलाबराव खेणके, सौ राणी व श्री अंकुश घाडगे उपस्थित असतील तर त्यांनीही व्यासपीठापाशी यावं. उपस्थित आहेत श्री दिलीप बाबूराव बोत्रे मुख्याध्यापक राजीव गांधी विद्यालय. श्री सुधीर पिळगावकर इथे उपस्थित आहेत, रुबिकॉनचे डायरेक्टर. नाही, अभय सरांच्या हस्ते स्वागत होणं हे याचं एक वेगळं महत्व आहे. पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम घेतो आहोत. कैलास साळुंखे यांनी व्यासपीठावर यावं. त्यांचा डॉक्टर मुळे सत्कार करतील, स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करते. इकडे समोर हे पुस्तकाचं नाव आहे. दोघांनी पण, विकास पाटील आणि कृष्णा घोलप यांनी व्यासपीठावर यावं. ओके.
मान्यवर ज्येष्ठ आणि श्रेष्ठ, तसेच इथे बसलेले तुम्ही सगळे तेवढेच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहात. आणि हिनी छान केलं, आधीच सांगितलं की फार बोलू नका. तर मी फक्त आभार मानते अनंत सरांचे की ते इतका छान कार्यक्रम करतात आणि चांगले मुलांना त्यांनी इतकं छान मार्गदर्शन केलेलं आहे. आता मगाशी ती म्हणाली शुभांगी तर आहेच घरची, की ती त्यांच्या पाठीशी सदैव असते. आणि मला बाकी खूप जण माहिती नाही आहेत, पण विकास खूप चांगला माहिती आहे. आणि विकास तर एक छान पावती आहे म्हणजे अनंत सरांच्या कामाची. तर मी जास्त बोलत नाही, पण असंच अनंत सर पुढे छान उत्तम काम करतील. आणि मुख्य जबाबदारी इथे राहणाऱ्या मुलांची आहे, आधी राहून गेलेल्यांची आहे आणि ह्याच्या भविष्यात येणाऱ्या मुलांची आहे, की त्यांनी अनंत सरांचं नाव आणि स्वतःचं भविष्य असंच उज्ज्वल करावं. धन्यवाद. त्यांना विनंती करते की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. आज इथे उभी असलेली ही वास्तू आणि या वास्तूमध्ये जी मुलं त्याचा उपयोग घेत आहेत आणि आनंद झेंडेंनी ही जी काही सर्व कमाल केलेली आहे ती पाहून अतिशय आनंद झाला. आणि आमचा आणि आमच्या कंपनीचा यामध्ये सहभाग झाला याबद्दल मला आज अतिशय समाधान वाटतं आहे. आणि या सर्व मुलांसाठी आणि अर्थातच त्यांच्या अनंत सरांसाठी माझ्या अनेक शुभेच्छा आणि धन्यवाद. ओके, मग संचेती नाही घेणार. ओके, ठीक आहे. डॉक्टर गिरीश कुलकर्णींना विनंती करते. उपस्थित सर्व मान्यवर, आज आपण सर्वजण रुबिकॉन उत्कृष्टता केंद्र, त्याचप्रमाणे द्वारकाबाई नाईक भोजनशाळा आणि साई स्मृतीचे वतीनं उभारण्यात आलेलं सोलर युनिट यांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी इथं आवर्जून उपस्थित आहोत. आपल्यामध्ये खूप महनीय व्यक्ती उपस्थित आहेत व्यासपीठावरती आणि ज्यांनी अनंतवर विश्वास ठेवला त्या सर्वांचं मी खूप मनापासून अभिनंदन करतो. कारण या सगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये आता खूप संस्था आपण पाहतो, खूप माणसं आपल्याला दिसत असतात, भेटत असतात, पण ज्याच्यावर तुम्ही 100% विश्वास ठेवू शकता अशी थोडी माणसं, थोड्या संस्था आहेत. आणि मी आपल्याला खात्रीने सांगतो की ही संस्था महामानव बाबा आमटे संस्था आणि तिथं काम करणारे अनंत, शुभांगी, विकास, त्यांचे असंख्य कार्यकर्ते, इथं समोर बसलेले त्यांचे असंख्य पालक, हे सर्व खरोखर 100% विश्वासपात्र अशी माणसं आहेत. आणि हा अनुभव तुम्ही पूर्वी पण घेतला आणि यापुढं तर अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला हा अनुभव येणार आहे. आणि या कामावर तुम्ही विश्वास ठेवला याबद्दल मी खूप मनापासून रुबिकॉनचं, द्वारकाबाई नाईक ट्रस्टचं आणि साई स्मृतीचं अभिनंदन करतो, आभार मानतो. इथे शिलाताई संचेती, पराग संचेती, संचेती परिवार, सुधीर सर, प्रतिभाताई उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सीमाताई इथे आवर्जून आलेले आहेत, उपळेकर, ज्या द्वारकाबाई नाईक ट्रस्टचं काम पाहतात. आणि साई स्मृतीचे डॉक्टर निरंजन वाघ हे अनेक सामाजिक संस्थांचे पालक आहेत. इथे पल्लवी आणि कौस्तुभ आमटे सुद्धा आवर्जून आलेले आहेत. या तालुक्याचे भूमिपुत्र आणि प्रशासनामध्ये ज्यांनी खूप नाव मिळवलं असे शिवाजीराव डांगे सर आहेत आणि असंख्य मान्यवर इथं उपस्थित आहेत. मी आपल्याला एकच गोष्ट सांगू इच्छितो की ह्या आदिवासी मुलांचे सगळे प्रश्न हे जटिल होते आणि ते प्रश्न सुटायला आता उत्तम प्रकारे सुरुवात मागच्या 15 वर्षांपासून या संस्थेमुळे झालेली आहे. इथे शिक्षण वाढले, इथे बालविवाह कमी झालेत, इथे गुन्हेगारीचं प्रमाण कमी झालंय, इथे त्यांच्यावर होणारे अत्याचार कमी झालेत आदिवासी समूहावर, त्यांना समाजाकडून मिळणारी वागणूक बदलत चाललेली आहे. आणि या संस्थेमध्ये आता 150 मुलं आहेत, पण पुढच्या काही महिन्यांमध्ये इथली संख्या ही 250च्या पुढे जाणार आहे. आणि तुम्ही सर्वांनी सुसज्ज वास्तू दिल्यामुळे आता तर हा मार्ग खूप सोपा झालेला आहे, सरळ झालेला आहे. या केंद्रामुळे 200-250 मुलांचं भविष्य बदलणार आहे, एवढाच फक्त विचार करू नका. तर आज आपण आपल्या समाजामध्ये काय पाहतो की आजही आपल्या समाजामध्ये खूप चांगल्याही गोष्टी आहेत आणि खूप वाईटही गोष्टी आहेत. आजही आपण पाहतो की कुठेही काही गुन्हा झाला, काय झाला की पटकन लोकांच्या तोंडामध्ये नाव येत असतं. आजही आपण पाहतो की सामाजिक व्यवस्थेमध्ये ज्यांना बहिष्कृत केलेलं आहे, ज्यांना समाजाने कधी स्वीकारलं नाही, आणि त्याचं कारण काय होतं तर सगळे आदिवासी समाज आणि भटक्या जमाती जेवढ्या होत्या त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध बंड केलेलं होतं. आपल्याला राघोजी भांगरेंचं बंड माहिती आहे, आपल्याला वासुदेव बळवंत फडकेंनी सगळ्या आदिवासी आणि भटक्या समूहाला एकत्र करून केलेलं बंड माहिती आहे, आपल्याला बिरसा मुंडाचं बंड माहिती आहे. आणि त्यामुळे या ज्या जमाती होत्या ज्यांचं जीवन शहरीकरणावर अवलंबून नव्हतं, इंग्रजांवर अवलंबून नव्हतं, तर त्यांच्याकडून सतत बंडाची भीती वाटत असल्यामुळं
यांच्यावरती शिक्का मारण्यात आला आणि त्या शिक्का मारल्यामुळं समाजामध्ये त्यांची भीती निर्माण करण्यात आली आणि त्यांना जबरदस्तीने एक प्रकारे बहिष्कृत आणि गुन्हेगार ठरवण्यात आलं. आणि ही ती पार्श्वभूमी आहे जी अनंत काळ चालू राहिली. स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरूंनी या सगळ्या समूहाला मुक्त करून टाकलं, त्यांच्या शिक्क्यातून मुक्त केलं. पण समाजाच्या मनामधून बदल कधी घडणार आहे? तर समाजाच्या मनामध्ये बदल घडवण्यासाठी ही संस्था, या संस्थेतले बाहेर पडणारे विद्यार्थी, या संस्थेचं या समूहाबरोबर होत असलेलं आरोग्याचं काम, शिक्षणाचं काम, रोजगाराचं काम हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे फक्त 250 मुलांचं जीवन बदलणार नाहीये, तर अख्ख्या समाजाचा या समूहाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून या समूहाचं जे समाजीकरण व्हायला पाहिजे, त्यांना जी सामाजिक प्रतिष्ठा आणि सामाजिक न्याय मिळायला पाहिजे, त्याला या कामामुळे खूप मोठी सुरुवात होणार आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण भारताचं संविधान सगळ्यांनी माहिती आहे आपल्याला, त्याच्यामध्ये कलम 21 आहे, प्रतिष्ठेनं जगण्याचा हक्क, राईट टू लिव्ह विथ डिग्निटी. पण खरोखर प्रत्येक माणसाला या देशामध्ये सन्मानाने जगता येतं का? का काही लोकांच्या कपाळावर समाज शिक्के मारतो आणि त्यांच्या बाबतीत भेदभाव केला जातो? याचं उत्तर आपण आपल्या मनालाच देऊयात. पण मला हे सांगायचं आहे की मोठ्या समाजाचा, मोठ्या समूहाचा एक व्यापक दृष्टिकोन बदलण्यासाठी या केंद्राचा खूप मोठा उपयोग होणार आहे. इथं ज्या दर्जाचं सगळं काही व्यवस्था निर्माण झालेली आहे, तर पुष्कळ संस्था आपण जात असतो, पाहत असतो, आपण मदतही करता. पण अनंत आणि शुभांगी आणि विकास आणि त्यांची सगळी टीम यांचं एक वाक्य मला नेहमी खूप आवडतं, द बेस्ट फॉर द लास्ट. जो सगळ्यात तळातला आहे त्याला सर्वोत्तम मिळालं पाहिजे. आपल्याकडे नेहमी जे आपल्याला नको असतं, जे जास्त झालेलं असतं, ते आपण दुसऱ्याला देतो. आणि आपलं ते काही वाईट नाही, ती पण एक कंपॅशन आहे, करुणाचाच भाग आहे. चांगला चांगला भाव त्याच्या पाठीमागे असतो, त्याला आपण कमी लेखू शकत नाही. पण इथं एखाद्या चांगल्या पैसे देऊन ज्या शाळांमध्ये मुलं पाठवतात, निवासी शाळा असतील, इंटरनॅशनल स्कूल असतील, तर त्या दर्जाचं शिक्षण इथं देण्याचा प्रयत्न आहे, त्या दर्जाच्या सुविधा या मुलांना देण्याचा प्रयत्न आहे. आणि मला असं वाटतं की हजारो वर्ष परंपरेने ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना एक सामाजिक न्याय देणारा असा हा प्रकल्प आहे. आणि इथे येऊन ज्या वेळेला तुम्ही या मुलांचं गाणं ऐकता, अभ्यास पाहता, त्यांच्याशी संवाद करता, तुमचा दृष्टिकोन बदलून जातो. आणि ही जी दृष्टिकोन बदलण्याची प्रक्रिया आहे ती या समाजाच्या विकासामध्ये फार मोठा हातभार लावणार आहे. आणि म्हणून फक्त 200, 250, 300 मुलांचा प्रश्न नसून अख्ख्या समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी या प्रकल्पामुळे मोठं काम भविष्यात होणार आहे. आणि तुम्ही आणि आम्ही सर्वांनी मिळून या प्रयत्नांची ताकद वाढवायला पाहिजे. कारण या समाजामध्ये सामाजिक ऐक्य, सामाजिक समता आणि कोणालाही भेदभावाची वागणूक मिळणार नाही, ह्याची शाश्वती आपण दिली तर आपल्या सगळ्यांचं जीवन सुखी होणार आहे. पुन्हा एकदा या प्रकल्पासाठी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे मनापासून आभार. आणि खूप मोठा प्रवास करून डॉक्टर अभय बंग सर इथं आले. काल त्यांनी सुरुवात केली, ते गडचिरोलीहून नागपूरला आले, नागपूरहून रेल्वेने नगरला आले, नगरमध्ये मोठे कार्यक्रम झाले, अनेक लोकांना ते भेटले आणि आज ते या ठिकाणी सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. खरोखर त्यांनी या कामाबद्दल ऐकून जे परिश्रम घेतले त्याला तोड नाही. मी त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. आणि आज इथं उपस्थित नसलेली एक व्यक्ती आहे, तिचा मी नामोल्लेख करतो आणि थांबतो. ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर आनंद बंग. अनंत अजून डॉक्टर आनंद यांना भेटलेलाच नाही, पण न भेटता सुद्धा फोनवर संवाद करून त्यांना जे कामाविषयी कळलं ते सातत्याने या कामाला मदत करतात. देणगीदारच नाही तर चांगले सामाजिक कार्यकर्ते सुद्धा या कामाशी जोडून घेतात. आज ते इथं नसले तरी त्यांच्याबद्दलची सुद्धा कृतज्ञतेची भावना मी इथं व्यक्त करतो आणि थांबतो. गिरीश सर, तुम्ही म्हटल्याप्रमाणे अतिशय चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर संस्थेचं आहे. तुम्ही विद्यार्थ्यांचा उल्लेख केला, तर मी जेव्हा आज आले पुण्याहून आणि मुलींशी बोलत होते, पहिली गोष्ट म्हणजे स्वच्छता अत्यंत वाखाणण्यासारखी आहे. आणि स्वच्छतेचा पहिला निकष टॉयलेट्स कसे आहे त्याच्यावरून लागतो. तर अतिशय स्वच्छ टॉयलेट्स मला दिसले. तर विद्यार्थिनींनी माझी सगळी माहिती काढून ठेवली होती ऑलरेडी निवेदिका म्हणून, आणि मला म्हणाल्या की म्हणे आम्हाला देवेंद्र फडणवीसांना भेटायचं आहे. मी उत्सुकतेने विचारलं की देवेंद्र फडणवीसांना कशासाठी भेटायचं आहे तुम्हाला? तर म्हणे नाही, आमच्या संस्थेसाठी आम्ही त्यांना मदत मागू. तर एवढा स्पार्क, इतकी आत्मविश्वासपूर्ण मुलं दिसली आणि त्याचं श्रेय खरंच अनंत यांना आहे. इथे सांगू इच्छिते की पहिल्यांदा जी जागा मिळाली होती कुलकर्णी यांची, ती जागा मागण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी गिरीश कुलकर्णी खास मुंबईला अनंत सरांसोबत गेले होते. त्याच्यामुळे ही संस्था उभी राहण्यामध्ये गिरीश कुलकर्णी यांचा सुद्धा मोठा सहभाग आहे. यानंतर मी विनंती करेन कौस्तुभ आमटे यांना की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. अनंत, शुभांगी, विकास त्यांचे अनेक सहकारी यांनी सुरू केलेला हा प्रवास आज
18 वर्षात त्यांनी पदार्पण केलं आहे आणि या प्रवासात अनेक सहपथिक त्यांना जॉईन झाले, सहभागी झाले. तर असेच काही आज आदरणीय आत्मीय असे सहपथिक आपल्या सोबत व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचा सर्वांना मी नमस्कार करतो. तसेच आपण सर्व श्रीगोंदावासी या अनंतच्या प्रवासामध्ये आपण कायम सहभाग दिला आहे, सक्रिय सहभाग दिला आहे, त्याबद्दल आपल्याला मी खूप आभारी आहे. इथे उपस्थित सगळे आपले विद्यार्थी विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, खूप छान वाटतंय. म्हणजे माझं आता 3री-4थी वेळ आहे इथे येण्याची. प्रवास जेव्हा सुरू झाला 2008 पासूनच इथे आम्ही एक 2-3 वर्षाच्या गॅपनी, म्हणजे मी असं म्हणत नाही की हे खरं दरवर्षी यायला हवं एकदा, पण होत नाही. पण तरी जेव्हा जेव्हा येतो तेव्हा काहीतरी नवीन काहीतरी उपक्रम सुरू झाला आहे आणि नुसतं कुठल्या तरी वास्तूच्या बिल्डिंगच्या स्वरूपात नाही तर कार्याच्या स्वरूपात. आणि तो जो अनंत आणि सगळ्यात त्या टीमचा जो झपाट आहे, जे मी तो माझे वडील नेहमी म्हणतात विकास आमटे की बाबा नेहमी म्हणायचे की अशी जी कामं असतात तर ही अशी गाडून घेतलेल्या लोकांकडूनच ती होत असतात. अनंत आहे आणि त्याच्यासोबत जी सर्व मंडळी आहेत त्यांनी ह्या ज्या प्रकारे आज हे काम वाढवलेलं आहे, आज 18 वर्षांचा हा प्रवास झाला आहे. तर म्हणूनच आज ही सगळी उपस्थित जी मंडळी आहेत ती आशीर्वादाच्या रूपाने सक्रिय सहभाग, मानसिक, आर्थिक, शारीरिक सर्व प्रकारचा सहभाग ती देत आहेत, आपणही देत आहे. आणि कुठेतरी कारण आपल्याला असा तो गाढ विश्वास आहे की नक्कीच या प्रकारे जर मुलांना एका संस्कारी आयुष्य दिलं गेलं अर्थात, आणि मुलं ही कुठली तर ते बेस्ट फॉर द लास्ट हे खूप महत्त्वाचं गिरीश सर जे म्हणतात की सर्वात उत्तम सर्वात शेवटच्या घटकाला. बाबांचं कुठेतरी तसंच होतं बाबा आमट्यांचं की त्यांचा प्रवास नेहमी म्हणायचे की त्यांचा प्रवास उजेडाकडून अंधाराकडे होता, की नवीन नवीन अंधारे कोपरे शोधणं, ते उजळवणं आणि परत नवीन अंधारे कोपरे शोधायला पुढे जाणं. तर तसंच हे कुठेतरी आहे, याच्यात साधर्म्य दिसतंय. म्हणून ती जी फ्लाईट आहे ती फार महत्त्वाची, की कायम आपण त्याच्या ध्यासात आपण असलं पाहिजे. की क्रेविंग ज्याला म्हणतात, की आपल्याला असं इच्छा असते, खूप एक जिद्द असते, पण क्रेविंग आपण ज्याला म्हणतो मराठीत, आपण क्रेविंगला काय म्हणतो, म्हणजे सर्वच ही मंडळी आपल्याशी आनंद मनाशी असेल, स्नेहालयाशी असेल, या सर्व सामाजिक कार्यांशी अनंतच्या जोडलेली आहेत, जवळून जोडलेली आहेत. आज इथे शिलाताई आपल्या विश्वस्त आहेत, आपल्याला माहिती आहे, पण यांचा परिवार यांच्या 3 पिढ्यांपासून त्यांचा सक्रिय सहभाग आहे. आणि ही खूप पडद्याच्या मागे राहून काम करणारी ही माणसं आहेत की कुठेही पुढे येणार नाहीत किंवा कधी सांगणार नाहीत. पण यांनी आता किती केलं म्हणण्यापेक्षा किती नाही केलं असं जर कोणी विचारलं तर ते खरं संयुक्तिक ठरेल, की किती प्रकारचा सपोर्ट या लोकांनी इथे केला आहे. आणि अतिशय निस्पृहपणे, अतिशय सायलेंटली पडद्याआड हे करत असतात. आणि अशीच अनेक मंडळी आहेत. साई स्मृतीचे आज निरंजन दादा इथे आहेत, तर त्यांचे पिताजी आणि माताजी होते, त्यांनी पण कसं सहकार्य अनेक सामाजिक कार्यांना महाराष्ट्रातल्या केलेलं आहे हे फार थोड्या लोकांना माहिती. आणि सपोर्ट करतात जी लोक सहकार्य करतात त्यांच्याबद्दल फार कधी कोणी लिहित नाही, बोलत नाही. तर मला वाटतं की कुठेतरी त्याचा आवर्जून उल्लेख व्हावा, कधीतरी याच्याबद्दलही लिहिलं जावं. अर्थात ते त्यांना आवडणार नाही नक्कीच, कारण आज बघा पराग सर आहेत आपल्यासोबत, तर त्यांच्या पत्नी आहेत सुरभी, ते पण पहिला लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा आनंदवनात आले होते. आणि सुरभीताईंचा परिवार पण, म्हणजे पिळगावकर, ती पण फॅमिली जुळली आहेत की आज त्यांच्या कंपनीकडून आज हे इतकी मोठी छान वास्तू उभी राहिली आहे आणि इतरांनी त्यामध्ये सर्व सहकार्य दिलंय. तर नक्कीच ही जी फ्लाईट आहे अनंत आणि शुभांगी आणि विकास आणि आपल्या सगळ्यांची, ही बरीच अजून उंच जायचे, बरीच आपल्याला याच्यातून टप्पे गाठायचे आहेत. आणि मला वाटतं की नक्कीच या जिद्दीने तळमळीने आपण जर काम करत राहिलात या प्रकारे निस्पृहपणे, तर हा सर्व सहभाग आज अभय काका एवढं आज त्यांचं वय आहे, पण आज त्यांनी पण ठरवलंय की नाही, मी या सर्व कामांच्या सोबत उभा राहीन. त्यांचा मुलगा आनंद माझा चांगला मित्र आहे, तो पण आज सक्रियपणे इथे मदत करतोय. ह्याचं मला खूप छान वाटलं ऐकून. ही सगळी मंडळी पण आपल्या सोबत आहेत, तर त्यामुळे मला वाटतं हे नक्कीच काम अजून बरंच विस्तारायचंय, बरंच पुढे जायचं आहे. आणि आम्ही सर्व या प्रवासात आपल्यासोबत आहोतच, आपणही आहात. आपण मिळून हे कार्य असंच पुढे नेऊ. आपण असेच सहपथिक या प्रवासात आपण कायम राहू असं मला वाटतं.
अनंत आणि शुभांगी विकास आणि सर्वांना खूप एकदा परत मनपूर्वक शुभेच्छा आणि शुभकामना. धन्यवाद. काशी अनंत बोलताना खूप छान वाक्य बोलले किंवा इन्साइटफुल वाक्य बोलले, कदाचित त्यांच्या नकळत बोलले असतील, की प्रश्न जर तुम्हाला नीट आयडेंटिफाय झाला तर उत्तर सापडतं. गडचिरोलीला जेव्हा 1986 साली डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग यांनी काम सुरू केलं, तेव्हा बालमृत्यूचा मातामृत्यूचा प्रश्न आयडेंटिफाय झाला होता आणि त्याच्यावरचं उत्तर त्यांनी आरोग्यदूत हे शोधून काढलं की आदिवासी समाजातल्या स्त्री पुरुषांना ताप कसा मोजायचा, डायरियाचे लक्षणं, कुपोषणाची लक्षणं शिकवले आणि बालमृत्यू मातामृत्यूचं प्रमाण लक्षणीय कमी झालं. मला डॉक्टर अभय बंग यांच्या संदर्भात बोलताना फक्त एकच वाक्य सांगायचं आहे. बऱ्यापैकी ओशो वाचते तर ओशोंनी एका ठिकाणी असं म्हटलं होतं की हात जोडना व्यर्थ है, हात जुड जाना अर्थ है. तर ज्यांच्यासमोर हात आपोआप जोडले जातात आणि ज्यांच्या पायावर डोकं ठेवावं असं वाटतं ते डॉक्टर अभय बंग. त्यांना मी विनंती करते त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. आजचा कार्यक्रम जो आहे तो एका अर्थाने त्रिपक्षीय कार्यक्रम आहे. काही देणारे हात आहेत, काही बांधणारे हात आहेत आणि इथे शिकणारे विद्यार्थी आहेत. तर इथे उपस्थित या कार्यक्रमाला उपस्थित देणारे हात, काम करणारे हात आणि शिकणारे मन या सगळ्यांना नमस्कार करून आत्ता प्रवासातनं मी गिरीश कुलकर्णींसोबत येत होतो. तर तेव्हा काही नगर जिल्ह्याच्या इतिहासातल्या काही विशेषता आम्हाला आठवत होत्या. हा जिल्हा काहीतरी विशेष आहे. इथे ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले नगरला आले, तिथे शाळा त्यांनी पाहिली, त्यापासून प्रेरणा घेतली आणि पुण्यात मुलींसाठी शाळा उघडली. तिथपासून या नगर जिल्ह्याने देशाला आणि राज्याला अनेक रत्न, नररत्न दिलेली आहेत. सगळ्यांची यादी सांगणं कठीण जाईल, पण अगदी अच्युतराव पटवर्धन, रावसाहेब पटवर्धन किंवा बाळासाहेब भारदे, अण्णा हजारे, डॉक्टर अरोळे, विखे पाटील, तर मी सगळ्यांची नावं घेत नाही आहे, पोपटराव पवार आहेत. ही जी या जिल्ह्यामध्ये सदैवच समाजामध्ये काहीतरी नवं करणारी, विशाल आणि उत्तुंग स्वप्न बघणारी आणि त्यासाठी समाजाच्या रूढ चालीला सोडून वेगळी वाट धरणारी ही सगळी नावं, जणू काही या नावांचीच ही मोठी परंपरा पुढे ठेवण्यासाठी अहमदनगरला, माझ्या तोंडात अहमदनगरच बसलाय अजून, पण डॉक्टर गिरीश कुलकर्णी आहेत, त्यांची स्नेहालय संस्था आहे आणि जणू अजून ती परंपरा पुढे नेण्यासाठी अजून इंटेरियरमध्ये, आतमध्ये श्रीगोंद्याला श्री अनंत झेंडे आणि त्यांच्या पत्नी शुभांगी झेंडे यांनी हे काम सुरू केलं आहे. नगर जिल्ह्याची सामाजिक कामाची जी उज्ज्वल परंपरा आहे ती 150-200 वर्षापूर्वी सुरू होते आणि अजूनही ती ज्योत सुरू जळते आहे आणि ती परंपरा सुरू आहे बघून एकतर हे जाणवून आणि त्याला मी उपस्थित राहण्याची मला संधी मिळते आहे, मी त्याचा साक्षी बनू शकतो, याचा मला फार आनंद आहे. अनेक आज जे इथे वास्तू उभ्या राहिलेल्या आपण सुंदर वास्तू बघतो, मी कल्पना करू शकतो की 20 वर्षापूर्वी इथे काय असेल. यासाठी मी ती कल्पना करू शकतो की 40 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही गडचिरोलीला गेलो आणि तिथल्या जंगलामध्ये एका उजाड जागी आम्ही जेव्हा स्वप्न पाहिलं की आपण इथे शोधग्राम बनवू,
तेव्हा त्या उजाड जमिनीवरती आणि पळसाची झाडं फक्त काही झुडपं होती, तिथे पुढे काय बनू शकतं याचं स्वप्न आम्ही तेव्हा पाहिलं. त्यामुळे मला कल्पना येते की अनंत आणि शुभांगी इथे आले असतील, ही फॉरेस्टची जमीन पाहिली असेल, इथे काय स्वप्न उभारायचं. तुम्ही स्वप्न काय बघता याच्यावर तुमची उंची ठरते. एक मोठं माळरान होतं. माळरानावर काही माणसं काम करत होती. एक वाटसरू जातोय. त्या वाटसरूने पहिल्या काम करणाऱ्याला विचारलं, तू काय करतोयस? तर तो मोठ्या नाराजीत होता. नाराजीने दगड फोडत होता. दगड फोडता फोडता म्हणाला, दिसत नाही तुम्हाला? दगड फोडतोय. अजून तो पुढे गेला. पुढचा जो दगड फोडणारा होता त्याला त्याने विचारलं की अरे तू काय करतोयस? तर तो म्हणाला, मी एक पायरीचा दगड बनवतोय. अजून पुढे गेला. तिसरा जो कारागीर होता त्याला त्याने विचारलं, तू काय करतोयस? तर त्याने क्षितिजाकडे पाहिलं, त्या ओसाड जमिनीकडे पाहिलं आणि म्हणून म्हणाला की इथे एक मोठं विशाल मंदिर उभं राहणार आहे. त्या मंदिराच्या पायाच्या पायरीचा दगड मी फोडतोय. पहिला जो होता तो नाराजीने काम करत होता, दगड फोडत होता. तो जणू काही रोजगार हमीवरचा मजूर होता. तो मजूरच राहणार. दुसरा जो होता त्याला एवढं माहीत आहे की मी पायरीचा दगड फोडतोय, पण ही पायरी कशाची आहे त्याला माहीत नाही, म्हणून तो पायरीचा दगड फोडणार आहे. तो कारागीर होणार. पण जो तिसरा आहे ज्याला हे स्वप्न दिसत आहे, तो जरी दगड फोडत असला तरी या दगड फोडण्यातनं इथे एक मंदिर उभं राहणार आहे, स्वप्न जो बघू शकतो तो कलावंत होतो. तर इथे अनंत आणि शुभांगी झेंडेंनी एक मोठं कलाकारीचं काम सुरू केलेलं आहे. माणसांना घडवण्याची ही जागा आहे. असा निर्णय काही काही वेळी माणसं आपल्या आयुष्यात घेतात. तशाच एका वेड्या माणसाचं नाव त्यांनी आपल्या संस्थेला दिलेलं आहे, महामानव बाबा आमटे. बाबा आमटे वरवऱ्यामध्ये वकिली करत होते. काळा दगडा घालून कोर्टामध्ये चालले होते आणि रस्त्याच्या बाजूला पडलेलं विव्हळणारं काहीतरी हालतं प्रेतासारखं त्यांनी पाहिलं. आणि त्यावेळी तर ते पुढे गेले, पण नंतर ते परत आले, कारण त्यांची कॉन्शियस, त्यांचं मन त्यांना खात राहिलं आणि बघायला परत आले. आणि तो एक कुष्ठरोगी होता. आणि त्या काळामध्ये कुष्ठरोग्यांचे बोटं गळलेले असायचे, नाक गळलेलं असायचं, चेहरा भेसूर असायचा, जवळ देखील जायला घरचे लोक देखील घाबरायचे. आणि त्या क्षणी मुरलीधर आमटे नावाच्या या तरुण वकिलाने जेव्हा ठरवलं की हे मिशन मी घेणार, त्या क्षणी बाबा आमटे नावाच्या एका महामानवाचा जन्म झाला. तर असं वेड माणसाने घ्यावं का? गिरीश कुलकर्णी असोत की अनंत आणि शुभांगी असोत, ही मंडळी असं काहीतरी वेड्यासारखं स्वप्न बघतात आणि कुठेतरी माळरानावरती जिथे काहीही नाही अशा जागी तो कलाकार जो मंदिर बघत होता तसं कोणतं तरी मंदिर, शिक्षण मंदिर ते इथे बघतात. आणि समाजाच्या ज्या घटकाला कोणी हात लावू इच्छित नाही असा जो कठीण प्रश्न असतो, स्नेहालयासाठी त्या वेश्या असो, वेश्यांची मुलं असो, HIV रुग्ण असोत, अशा प्रश्नांना ते हात घालतात. अनंत आणि शुभांगी झेंडेंनी अशाच एका अतिशय कठीण प्रश्नाला हात घातला आहे. या प्रश्नाला हात घालायला धाडस लागते एवढंच नाही, आपलं आयुष्य झोकून द्यायची तयारी लागते.
पण जे मी काही थोडंसं आयुष्य पाहिलं आहे त्याच्या आधारावर मी अगदी ठामपणे सांगू शकतो की असं कोणतं स्वप्न, असा कोणता निर्णय एका नव्या माणसाला जन्म देतो. जन्म तर आपल्या सगळ्यांनाच मिळालेला आहे. या पृथ्वी तलावर आपण एकदाच आलेलो आहोत. इथे वन्स मोर नाही आहे. पुन्हा आपण येणार नाही आहोत. एकदाच जो जन्म मिळालेला आहे तो इतका अमूल्य जन्म आहे. या जन्माचं मी, या आयुष्याचं मी काय करणार आहे? तरुण पिढीसमोर मोठे मोठे पॅकेजेस ठेवले जातात. IIT मधून निघाला 4 कोटीचं पॅकेज मिळालं. IIM मधनं निघाला अजून काहीतरी किती कोटीचं पॅकेज मिळालं. तरुण पिढी जणू काही शिक्षण घेतल्यानंतर आज लेबर मार्केटच्या बाजारात लिलावासाठी उभी आहे आणि तिने स्वतःला लिलावासाठी उभं केलेलं आहे. जुन्या काळी हरिश्चंद्राला असं करावं लागलं होतं. दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी त्याने स्वप्नामध्ये ऋषीला जे वचन दिलं ते पूर्ण करायला हरिश्चंद्र स्वतः गुलामाच्या बाजारात उभा राहिला आणि त्याची बोली लावण्यात आली. आजची तरुण पिढी, त्यांना जे एकमेव आयुष्य मिळालेलं आहे, ज्याला वन्स मोर नाही आहे, ते आयुष्य बाजारामध्ये त्या आयुष्याचा त्यांनी विक्रीचा लिलाव मांडलेला आहे. हा मूर्खपणाचा सौदा आहे. यासाठी मूर्खपणाचं आहे की आयुष्य एक आहे आणि पैसा अनंत आहे. जगामध्ये किती ट्रिलियन डॉलर, ट्रिलियन म्हणजे काय हेच आपल्याला माहीत नाही, डॉलर म्हणजे काय आपल्याला माहीत नाही. आपण गणित केले तर 0 0 0 किती शून्य होतील हे माहीत नाही. ट्रिलियन्स ऑफ डॉलरची संपत्ती जगात आहे आणि त्या बदल्यात माझं आयुष्य एकच आहे. जास्त किंमत कोणाची? जी वस्तू एक असते, अनमोल असते, अद्वितीय असते, तो हिरा असतो. माझं आयुष्य हा एक कोहिनूरचा हिरा आहे आणि माझं आयुष्य मी त्या पैशांच्या तुकड्यासाठी विक्री करणं म्हणजे याच्याहून मूर्खपणाचा सौदा असू शकत नाही. आजची तरुण पिढी दुर्दैवाने आपल्या आयुष्याचा असा सौदा करते. तरुणांसमोर कशाला, प्रत्येकच माणसासमोर खरं म्हणजे हा अतिशय मोठा गंभीर प्रश्न आहे की या जीवनाचं काय करू? आपण अमर नाही आहोत, केव्हा ना केव्हा मरणार आहोत. मग हा जो काही थोडासा लाईफ स्पॅन मिळालेला आहे त्या काळात मी काय करू? व्हिक्टर फ्रँकेल नावाचा एक प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ होऊन गेला. त्याचं एक मोठं सुंदर वाक्य आहे. मानसशास्त्रज्ञ होता. त्याने पाहिलं होतं की लोकांना जीवनाला काही सार्थकता नसते आणि सार्थकता जर नसेल आणि आयुष्य जर निरर्थक असेल तर बहुधा त्या माणसांच्या मनामध्ये आत्महत्येचा विचार यायला लागतो, असा त्याचा निष्कर्ष होता. तर त्याचं एक वाक्य फार सुंदर आहे. तो म्हणतो, थोडं समजून घ्यावं लागेल ते वाक्य, पण तो म्हणतो की दोज हू नो द व्हाय ऑफ लिव्हिंग हॅव नो प्रॉब्लेम्स अबाउट द हाऊ ऑफ लिव्हिंग. आपण सगळेजण मी कसा जगतो, म्हणजे खायला काय मिळतं, डोसा खातो की इडली खातो, शेवभाजी खातो की पुरणपोळी खातो, माझ्याकडे कपडे किती, शर्ट 4 की 8 की 10, जोडे किती, मोटरसायकल कोणती, कार कोणती, घर कोणतं, पॅकेज कोणतं, हे जीवनाचं हाऊ ऑफ लिव्हिंग आहे. मी कसं जगतो. आणि बहुतेक जण हे कसं जगण्याच्या प्रश्नामध्ये आणि संघर्षामध्येच एवढे लिप्त असतात तर तो म्हणतो की त्यांना जीवनात काही सार्थकताच उरत नाही. कारण संध्याकाळी काय खायचं याची चर्चा करण्यात किंवा याच्यासाठी भांडण करण्यात जीवनाची सार्थकता नाही आहे. तर माणसाला सार्थक होण्यासाठी माझ्या जगणं कशासाठी याचं उत्तर सापडलं पाहिजे. दोज हू नो द व्हाय ऑफ लिव्हिंग, मी कशासाठी जगतोय याचं उत्तर ज्यांना मिळतं त्यांना मग मी कसा जगतोय याच्याविषयी पर्वा वाटत नाही. ते श्रीगोंदाच्या जंगलामध्ये किंवा जंगलाच्या बाहेर माळ रानावर देखील यायला तयार असतात
ते कष्ट भोगायला तयार असतात, ते संकट घ्यायला तयार असतात, ते मंत्रालयाचे 176 चक्रा करायला तयार असतात. तर ती व्हाय ऑफ लिव्हिंग ज्याला सापडलं त्याचं जीवन सार्थक होऊन जातं. आणि म्हणून मला असं वाटतं की या माळ रानावरती हे जे स्वप्न फुललं आहे हे एका जोडप्याला आणि त्यांच्या चमूला दी व्हाय ऑफ लिव्हिंग, कशासाठी जगायचं याचं एक पर्पज, याचं एक स्वप्न, याचं एक ध्येय सापडलेलं आहे. म्हणून आपण सगळे जे इथे आलो आहोत त्या तरुण जोडप्याचं नुसतं कौतुक करायला नाही आलो आहोत. आपण वस्तुतः असे म्हणूया की त्यांच्यापासून प्रेरणा घ्यायला आलो आहे. अरे प्रेरणेचे दिवे विजायला लागतात. अवतीभोवतीचं वातावरण इतकं नकारात्मक असतं की तुम्ही कितीही चांगली आपला दिवा घेऊन आलात तरी या तुफानमध्ये हे दिवे विझायला लागतात, मशाली विजू विजू व्हायला लागतात. त्यामुळे या प्रेरणांचे दिवे पुन्हा पुन्हा पेटवावे लागतात. त्यामुळे यांचं इथे काम पाहिलं, यांचं इथे जीवन पाहिलं की आपण सगळे आपल्या देखील मनातले प्रेरणांचे दिवे पुन्हा पेटवून घेत असतो. काही उदार दाते मंडळींनी हे काम इथे उभं राहावं यासाठी सढळ हाताने मदत केलेली आहे. मी एक तर त्यांचं अभिनंदन करू इच्छितो की जे फॅशनेबल नाही, जे पॉप्युलर नाही, जे सोशल मीडियावरती किंवा मीडियावरती दिवसरात्र झळकत नाही, जे जाहिरातींच्या भरवशावर चालत नाही आणि ज्याला सहसा कोणी हात लावणार नाही, अशा प्रकारचं एक कार्य त्यांनी मदत करायला निवडलं. म्हणून या सर्वच दात्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांना मी धन्यवादही देतो की असं काम उभं राहायला तुम्ही पाण्याचं सिंचन केलं या रोपट्याला. आणि तसं करण्यामध्ये तुम्ही स्वतः देखील धन्य झालात. विनोबा जेव्हा भूदान मागायचे, मला लहानपणी सौभाग्य मिळालं की त्यांचं बोट धरून मी भूदान पदयात्रेत चाललो आहे. आता जमीन हा किती जीवाभावाचा विषय असतो आपल्या सगळ्यांना माहीत आहे. लोकांचा इतका जीव त्याच्यात गुंतलेला असतो की भावांमध्ये भाऊबंदकी होते, भांडणं होतात, कोर्ट कज्जेबाजी होते, कधी कधी तर हाणामारी आणि खूनही होतात. कशासाठी? जमिनीच्या एका तुकड्यासाठी, ज्यासाठी लोक जीवापाडपणे त्याला जपतात, गोळा करतात. आणि हा संत निघालेला आहे जो म्हणतोय की जमीन द्या. जमीनदारांना, भूमिवानांना तो म्हणतोय की तुमच्या गावामध्ये काही भूमिहीन आहेत आणि या भूमिहीनांना देखील जगण्याचा हक्क आहे, तुमची काही जमीन काढून त्यांना द्या. हे सांगण्यासाठी विनोबांनी सामाजिक आर्थिक समतेचा विचार मांडला. पण विनोबांनी एक जुना शंकराचार्यांचा आधार घेतला आणि तो शंकराचार्यांचा आधार, ते वचन असं आहे शंकराचार्यांचं, दानम समविभागः. दान म्हणजे काय आहे? दान म्हणजे एका माणसाने दुसऱ्याला दिलेली भिक्षा नाही आहे. विनोबा म्हणाले की ही जी जमीन तुम्ही देता हे समाजामध्ये, निसर्गामध्ये असलेल्या सगळ्या जमिनीचं आपण समान विभाजन करून समान वितरण करतो आहोत. दानम समविभागः. आणि या एका वाचनामुळे, या एका विचारामुळे दान देणारा देखील धन्य होतो आणि घेणारा देखील धन्य होतो. ही अशी एक विचित्र प्रक्रिया आहे की देणारा देखील समृद्ध होतो आणि घेणारा देखील समृद्ध होतो. तर अशा प्रकारचं एक उत्कृष्ट दान तुम्ही इथे या कामाला दिलं आणि त्यातनं या इमारती उभ्या राहिल्या. त्याचं उद्घाटन आज आपण केलं. हा ऊर्जा स्रोत उभा राहिला. म्हणून तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही या जंगलातल्या या कामाला मदतीसाठी हात लावला. ज्या मूळ प्रश्नासाठी इथे काम हे उभं राहिलेलं आहे. फासेपारधी ही आदिवासींमधलीच एक जमात, काही बाबतीत इंग्रजांच्या काळामधून बदनाम जमात, तिच्यावर एक शिक्का लागलेला की ही गुन्हेगारी जमात. त्यांच्या मुलांना शिक्षणापासून शिक्षणाची संधी मिळणं कठीणच.
आदिवासींच्या मुलांना शिक्षण आणि त्यातल्या त्यात फासे पारधी तर नुसतेच आदिवासी नाही आहेत, एक ज्यांच्यावर गुन्हेगारीचा शिक्का लागलेला आहे, ठप्पा लागलेला आहे, असे आदिवासी. म्हणजे समाजाने किती अन्याय कराव्या. एखाद्या जनसमुदायाला पहिलेच आदिवासी म्हणून मागास ठेवणं आर्थिक सामाजिक दृष्ट्या भारत सरकारने स्थापन केलेल्या भारतातील आदिवासींच्या आरोग्य तज्ज्ञ समितीचा मी अध्यक्ष होतो. आणि या देशातल्या 11 कोटी आदिवासी आणि 705 आदिवासी जमाती यांच्या आरोग्याची स्थिती काय आहे याचा अभ्यास आणि अहवाल आम्ही बनवला. तर आदिवासींची आरोग्याच्या बाबतीत स्थिती सगळ्या भारतात सर्वात खराब, शिक्षणाच्या बाबतीत स्थिती सगळ्यात खराब, सामाजिक स्थान त्यांचं सगळ्यात खराब, कुपोषण त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त, दारू आणि व्यसन त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त, आणि लाईफ एक्सपेक्टन्सी जगण्याचं प्रमाण, आयुर्मान किंवा वयोमर्यादा कमी. असा आदिवासी भारत स्वतंत्र झाला तरी भारत स्वतंत्र झाल्यानंतर जवळजवळ 60 वर्षांनी आमची समिती बनली. 65 वर्षांनी भारत स्वतंत्र झाल्यानंतर 65 वर्षांनी देखील भारतामधला सगळ्यात वंचित आणि मागासलेला समाज आदिवासी समाज, आणि त्यातही फासे पारधे. हिंदीमध्ये एक असा मुहावरा आहे की पहले ही करेला ऊपर से नीम चढा. पहिलेच कारलं ते कडू आणि पुन्हा ते कडुलिंबात घोळलं तर अजून कडू. तर आदिवासी म्हणून पहिलेच मागासला समाज आणि त्याला पुन्हा गुन्हेगारीचा शिक्का लावल्यानंतर फासे पारध्यांची अवस्था खरंच समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात वाईट अवस्था असल्या समूहांपैकी हा एक आहे. त्यांच्यासाठी इथे जी शिक्षणाची व्यवस्था आणि याच्यामुळे यांचं जीवन बदलून जाणार आहे हे आत्ता आपल्याला गिरीश कुलकर्णींनी सांगितलं, लक्षात आणून दिलं, आणि ते स्वप्न घेऊनच हे काम सुरू झालं. हे कठीण स्वप्न आहे, अतिशय कठीण कार्य आहे. तसंच शिक्षण हे कठीण कार्य आहे. याचं एक कारण असं आहे, शिक्षण कठीण कार्य का आहे याचं एक कारण असं की जणू काही आपण माणसं घडवतो असं शिक्षक मानतो, आणि फार गफलतीची समजूत आहे. मायकेल अँजेलो नावचा इटलीमध्ये एक फार मोठा कलाकार होऊन गेला जवळजवळ 700 वर्षांपूर्वी. आणि तिथे जे व्हॅटिकन आहे तिथे असलेले अनेक म्युरल्स, चित्र त्याने बनवलेले आहेत. तर मायकेल अँजेलो अतिशय सुंदर कारागीर होता आणि मूर्ती बनवायचा. त्याला एकदा कोणीतरी विचारलं की या साध्या दिसणाऱ्या दगडातनं तुम्ही मूर्ती कशा काय बनवता. तर तो म्हणाला, मी मूर्ती बनवत नाही, ती मूर्ती त्या दगडात अगोदरच असते, मी फक्त जो विनाकारणचा दगडाचा वरचा भाग आहे तेवढा काढतो, म्हणजे आतमधली मूर्ती प्रकट होते. वा. शिक्षण ही अशाच प्रकारची गोष्ट आहे. मी मुलांना घडवत नसतो, ती मुलं अब्जावधी वर्षाचे जीन्स घेऊन आलेले आहेत. निसर्गाने त्यांना क्षमता, टॅलेंट, स्फूर्ती सगळं देऊन पाठवलेलं आहे. मी जर आध्यात्मिक असेल तर मी असं म्हणेन की त्यांच्यामध्ये आत्मा बसलेला आहे आणि तो आत्मा मानव रूपाने प्रगट झालेला आहे. मी कोण आलो त्याला घडवणारा. त्या मुलामध्ये एक मानव, एक व्यक्ती अगोदरच आहे दडलेला. मी फक्त त्याच्यावरचा जो वाईट असलेला विनाकारणचा भाग आहे तो काढून टाकला की आतमधली मानव मूर्ती प्रगट होते. याला शिक्षण म्हणतात. फासे पारध्यांच्या मुलांना जेव्हा आपण शिक्षण देऊ तेव्हा आपण त्यांना घडवू नये. तुम्हाला आश्चर्य वाटेल मी हे म्हणतोय,
आपण त्यांना घडवलं तर आपण त्यांना आपल्याच मनातल्या मूर्तीची प्रतिमूर्ती बनवू. पण त्यांच्यामध्ये निसर्गाने, ईश्वराने अगोदरच कोणीतरी एक मानव भरून पाठवलेला आहे. त्याला प्रगट होऊ द्यायचं. थँक्यू बेटा. त्याला प्रगट होऊ देणे एवढंच आपलं काम आहे. ते दुर्दैवाने त्यांनी लहानपणी पाहिलेले आहेत, ज्या तेवढ्या काही हितावह नाही आहेत. काही सवयी त्यांनी पाहिलेल्या आहेत, काही कृत्य पाहिलेली आहेत, काही घटना पाहिलेल्या आहेत, काही वागणं पाहिलेलं आहे, कदाचित व्यसन पाहिलेलं आहे, कदाचित मारपीट पाहिलेली आहे, कदाचित गुन्हे पाहिलेले आहे. हे सगळे जे कुसंस्कार जर झाले असतील तर फक्त तेवढं आपल्याला काढून टाकायचं आहे. आतमध्ये अख्खा एक निखळ माणूस अगोदरच उपलब्ध आहे, उपस्थित आहे. ही शिक्षणाची जी पद्धत, तिला गांधी आणि विनोबांनी नाव दिलं नई तालीम, नवशिक्षण. भारत स्वतंत्र होत होता आणि त्यावेळी साक्षरता फक्त 10% होती. 90% भारत निरक्षर होता. गांधीजी असं म्हणाले की हे ब्रिटिशांचं जे शिक्षण आहे ते या सगळ्या 90% की त्यावेळी भारताची लोकसंख्या 40 कोटी होती, यांना शिक्षण कसं देणार. आणि दुसरं जे शिक्षण मेकॉलेने ठरवलं आणि ते उच्चभ्रूंचं शिक्षण म्हणजेच शिक्षण, असा हा गोड गैरसमज जो आहे तो उच्चवर्गीय आणि उच्चवर्णीय जीवनाची कार्बन कॉपी काढणारं शिक्षण, तर हे मेकॉलेचं शिक्षण नाही द्यायचं म्हणून गांधींनी नई तालीम शिक्षण व्यवस्था सुरू केली. याच शिक्षणाला विनोबांनी जीवन शिक्षण असे नाव दिलेलं आहे. माझं सौभाग्य असं की मी माझ्या वयाच्या 15 वर्षापर्यंत त्या शिक्षणात शिकलो. म्हणून आज जेव्हा इथली शाळा बघतो, ही मुलं बघतो, तेव्हा मला माझं लहानपण आणि ती शाळा आठवते. सेवाग्राम आश्रममध्ये जिथे बापू कुटी होती तिथून 50 फूट अंतरावर माझी शाळा होती आणि माझ्या शाळेच्या खिडकीतनं आम्हाला बापू कुटी दिसायची. तर मी बापू कुटी बघत बघतच मी शिकलो आणि मोठा झालो. आमची जी शाळा होती, ज्या वर्षी जूनमध्ये 20 जूनला त्या काळात शाळा सुरू व्हायची, 20 जूनला आमची शाळा सुरू झाली की पहिले 7 दिवस आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांचं काम असायचं की आपल्या शाळेची इमारत दुरुस्त करा. अशा कॉन्क्रीटच्या इमारती तेव्हा नव्हत्या. कुडाच्या भिंती होत्या, कौलारू होत्या, गळायच्या, भिंतीचे सालपट पडलेले असायचे, ओल आलेली असायची. तर आम्ही मुलं माती आणा, शेण आणा, चिखल करा, भिंत सारवा, वरती कौल नीट करा, असं करून आपली इमारत, मग त्याला सफेदी मारायचो आम्ही, वाटल्यास त्याच्यावर चित्र काढायचो. या पहिल्या 7-15 दिवसामध्ये आम्ही जणू काही बांधकामाचे कलाकार व्हायचो. एक आवश्यक काम होतं की शाळेची इमारत कोणीतरी साफसूफ केली पाहिजे, दुरुस्त केली पाहिजे, घडवली पाहिजे, सफेदी केली पाहिजे. ते काम मजुरीलाही देता येतं, पण मग मुलांचं शिक्षण कसं होणार. ते काम आम्हीच करायचो, अत्यंत आनंदाने करायचो, हौसेने करायचो. आणि ते पूर्ण झालं की असं थाटात ऐटीत आपण निर्माण केलेल्या त्या शाळेच्या खोलीकडे बघायचो आणि म्हणायचो, ये हमने बनाई है. त्या शाळेमध्ये शिक्षण घेतल्यानंतर बाहेर निघणारा मुलगा नुसता बेकारीच नोकरीचं अप्लिकेशन घेऊन नुसता उभा राहू नये, त्याला स्वतःच्या पायावरती उभं राहता यावं म्हणून विविध प्रकारच्या उद्योगांचं शिक्षण होतं. अवतीभोवतीची सगळी गावं शेतकऱ्यांची होती म्हणून आम्हाला शेती शिकवली जायची म्हणजे वर्ग नाही व्हायचे. आम्हाला प्रत्येकाला शेतीचा एक प्लॉट देऊन दिला होता. मी 8वीत होतो तेव्हा मला असा एक शेतीचा, असं समजा 50 फूट बाय 40 फूट असा एक प्लॉट शिक्षकांनी दिला आणि म्हणाले की रोज 3 तास शाळेमध्ये तुझी शाळा ही शेती ही तुझी शाळा. रोज 3 तास या शेतीत तू शिकायचं. म्हणजे काय करायचं ते तू ठरव, तुला इथे कोणतं पीक घ्यायचं आहे. तर मी खूप विचार केला आणि त्यावेळी जे काही वय होतं त्यातल्या अकलेनुसार मी ठरवलं मी वांग्याचं पीक घेणार. मला असं वाटलं वांग्याचं पीक फार सोपं असतं म्हणून मग मी वाफे केले, खणली माती, वाफे केले, खत टाकलं,
वांग्याची रोपं लावली. मग माझी रोपं काही फार झपाट्याने वाढीनात. मी शिक्षकाकडे गेलो की माझी रोपं काही वाढत नाही आहेत. मला घाई लागली होती. मला वाटायचं रोज त्याने 2-2 फूट वाढावं. तर माझे शिक्षक म्हणाले, जाऊन शेतकऱ्याला विचार ते काय करतात. शिक्षकांनी उत्तर नाही सांगितलं. त्यांनी फक्त उत्तर कुठे शोधायचं हे सांगितलं. शेतकऱ्याने जाऊन विचारलं. शेतकरी असं म्हणाले की ते झाडांना वाढीसाठी म्हणे नायट्रोजन लागतं. म्हटलं नायट्रोजन काय असतं. गुरुजी म्हणाले, पुस्तकात वाच. केमिस्ट्री वाचायला लागलो. मग नायट्रोजन मला आज शेतीला द्यायचं आहे तर कुठून आणू. ते म्हणाले शोध. मग शोधलं की आपल्या अवतीभोवती आपल्याला पैसे नाही आपल्याकडे, कुठे मिळेल नायट्रोजन. तर असं दिसलं की युरिनमध्ये नायट्रोजन असतं. तर जवळच गोशाळा होती. गोशाळेमध्ये 100 गायी होती. त्यांचं जवळपास 100-1 लिटर गोमूत्र रोज त्या टाक्यात गोळा व्हायचं. बादलीने भरून मी ते गोमूत्र आणायचो. माझ्या शेतात वाफ्यात द्यायचो वांग्यांना. माझी वांगी इतकी भरभर वाढली की तुम्ही विश्वास ठेवणार नाही. माझी वांग्याची झाडं 8-8 फूट उंच झाली. माझी उंची 4 फूट, माझी वांगी 8 फूट. म्हणून मी जंगलात फिरावं तसं मी त्या वांग्याच्या झाडांच्या ओळींमधनं फिरायचो. माझी वांगी निघाली. ते वांगी प्रचंड मोठी. त्यातलं एक वांग 1.25 किलोचं एक वांगा निघालं. आता अडचण अशी की ती वांगी घेऊन जेव्हा मी बाजारात विकायला गेलो तेव्हा कोणी 1.25 किलोचं वांग विकत घेईना. ते म्हणाले, हे घेतलं तर आठवडाभर नुसतं वांगच खावं लागेल. माझं वांग बिचार परत आला. तर या 1 वर्षाच्या शेतीमध्ये मी केमिस्ट्री शिकलो, मी बॉटनी शिकलो, मी सॉईल केमिस्ट्री शिकलो, मी हॉर्टिकल्चर शिकलो. आणि मी शेतकऱ्याच्या बाजाराचं मालाचं काय होतं आणि त्याला भाव मिळत नाही म्हणून तो माल कसा परत येतो हे शिकलो. कोणताच वर्ग नाही, फक्त एक जीवनातलं कर्तव्य. जीवनातलं कर्तव्य शेती करणे. शेती तर करावीच लागेल. अन्न पाहिजे 140 कोटी लोकांना. ते काय आकाशातनं पडणार आहे. कोणाला तरी शेती करावीच लागेल. ते जीवनातलं एक आवश्यक कर्तव्य करायची जबाबदारी विद्यार्थ्यांना दिली आणि त्याच्यासोबत जिथे आवश्यक आहे तिथे मार्गदर्शन दिलं. तर तिथे मी जी शेती शिकलो, पुढे मी जेव्हा मेडिकलला जायचं म्हणून नियमित विद्यापीठात गेलो. बॉटनीमध्ये मी विद्यापीठात प्रथम होतो. आणि मी विद्यापीठात प्रथम आलो त्याचं खरं कारण हे होतं की ती जी मी बॉटनी शिकलो तो वांग्याची शेती करता करता. जीवनातले जे अशा भूमिका असतात ज्या आवश्यक असतात त्या भारतीय समाजाने वर्णव्यवस्थेने सोयीस्कररित्या शूद्रांना किंवा स्त्रियांना त्यांच्यावर ढकलून दिलेले आहेत. शेती कोणी करायची शूद्रांनी, स्वयंपाक कोणी करायचा स्त्रियांनी, संडास कोणी साफ करायचा भंग्यांनी, गुरं कोणी फाडायची महारांनी किंवा चांभारांनी. ही आपली अख्खी वर्णव्यवस्था ही जीवनातल्या आवश्यक कामांचं सगळं ओझं काही विशिष्ट समाज घटकांवर ढकलून देते आणि उरलेले पांढरपेशे होतात. दुर्दैवाने आजची आपली शिक्षण व्यवस्था हे पांढरपेशे करण्याची शिक्षण व्यवस्था आहे. आणि म्हणून नई तालीममध्ये गांधीजींनी एका फटक्यामध्ये आम्हाला जीवन शिक्षणाची व्यवस्था केली आणि त्यांनी जाती व्यवस्थेला सुरुंगच लावून दिला. मी तिथे शिकत होतो, ज्ञान प्राप्त करत होतो, ते ब्राह्मणाचंही काम करत होतो. आणि मी वांगी विकायला जात होतो तर व्यापाऱ्याचंही काम करत होतो, शेती करत होतो ते शूद्राचंही काम करत होतो, आणि आम्ही संडास सफाई करत होतो ते भंग्याचंही काम करत होतो. जाती व्यवस्था कधी आमच्या मनाला शिवलीच नाही. जाती व्यवस्थापासनं निर्लिप्त राहण्याचं शिक्षण त्या शाळेत आणि त्या शाळेच्या वातावरणात मिळालं. हे किती किती खोल होतं तुम्हाला सांगून आश्चर्य वाटेल. म्हणजे आता अगदी वेगळंच मी तुम्हाला उदाहरण देणार आहे, पण ते जाती व्यवस्था कशी माझ्या मनात कधी शिरलीच नाही त्या शिक्षण व्यवस्थेमुळे याचं उदाहरण देतो. पुढे मेडिकलला गेलो. माझी भावी पत्नी राणी तिथे मला भेटली. आम्ही वर्गमित्र होतो. दोघे 8 वर्ष सोबत शिकलो. मी मेडिसिनमध्ये MD केलं, तिने गायनेकॉलॉजीमध्ये MD केलं. शेवटच्या वर्षी मी तिला लग्नासाठी विचारलं
आणि ती हो म्हणाली. पण नंतर तिच्या आईवडिलांकडनं प्रचंड विरोध झाला. मी तिला विचारलं कसला विरोध आहे, म्हणजे मला असं वाटलं मी चांगला कॅन्डिडेट आहे की विद्यापीठात फर्स्ट होतो, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये फर्स्ट होतो, तर एवढा काही वाईट नव्हतो. तर राणी म्हणाली, ते म्हणतात की आपली जात वेगळी आहे. तेव्हा मी तिला विचारलं तुझी जात काय आहे. तिला लग्नासाठी प्रपोज करतानाही मला तिची जातही माहीत नव्हती, हिला काहीतरी जात असेल हे माझ्या डोक्यालाही शिवलं नाही. तिच्या आईवडिलांनी विरोध नसता केला तर तिची जातही मी कधी लग्नापूर्वी विचारली नसते तिला. एक अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था असू शकते की ज्याच्यामध्ये नवा समाज निर्माण करता येतो. नवा समाज निर्माण करायचा तो नुसता कागदी शिक्षणाने होत नाही. जीवन शिक्षण लागतं. त्या समाजामध्ये, त्या जीवनामध्ये जगण्यामध्ये ज्या प्रकारची मूल्य आचरणात येतात, प्रगट होतात, तशी मूल्य विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये, मनामध्ये रुजतात. आणि म्हणून हे जे शिक्षण, नई तालीम शिक्षण होतं, ते जगता जगता जीवनामधनं शिक्षण होतं. खरं म्हणजे विनोबांचं एक पुस्तक आहे शिक्षण विचार. हा शाळेचा समूह आहे म्हणून मी थोडं शिक्षणाविषयी विस्ताराने बोलतोय की विनोबांचं एक पुस्तक आहे शिक्षण विचार. आणि त्यामध्ये विनोबा म्हणतात की नई तालीमची वेगवेगळ्या तऱ्हेने व्याख्या करण्यात येते. काही लोक म्हणतात की नई तालीम हे जीवनाचं शिक्षण आहे, काही म्हणतात जीवनासाठी शिक्षण आहे. मला हे सगळं नामंजूर आहे, कारण याच्यामध्ये अजूनही द्वैत कल्पित आहे. जीवनाचं शिक्षण म्हणजे जीवन वेगळं, शिक्षण वेगळं. जीवनासाठी शिक्षण म्हणजे जीवन वेगळं, शिक्षण वेगळं. विनोबा म्हणतात हे मला नामंजूर आहे आणि माझी व्याख्या आहे जीवन हेच शिक्षण. मी काय फार या विषयाचा अभ्यासक नाही, पण जेवढं काही मी आजवर आयुष्यात शिक्षणाच्या बाबतीत वाचलेलं आहे याच्याहून जास्त अद्भुत क्रांतिकारी दुसरं वाक्य मला माहीत नाही. वर्गामध्ये, क्लासरूममध्ये, चार भिंतीमध्ये पुस्तकांच्या माध्यमातून किंवा पाटीवहीवर घडतं ते शिक्षणच नाही. जीवन हेच शिक्षण. जीवन जगता जगता खरं शिक्षण घडतं आणि ते विद्यार्थ्याच्या मनात इतकं खोल भिंत, जगता जगता शिक्षण. आणि म्हणून आपण जेव्हा इथे आदिवासीच्या मुलांसाठी शिक्षण देत आहोत तेव्हा आपल्याला बघावं लागेल की त्याच्यासोबत जीवनाचं देखील शिक्षण त्यांना मिळायला पाहिजे. निव्वळ 10वीची परीक्षा घेतली आणि सर्टिफिकेट घेऊन किंवा 12वीच्या परीक्षेचं सर्टिफिकेट घेऊन बेरोजगारांच्या क्यूमध्ये उभं राहण्यात कोणती सार्थकता त्यांना लाभणार आहे. म्हणून बाहेर निघतील तेव्हा त्यांच्या मनात काही त्यांच्या जीवनाविषयी मूल्य पाहिजे. मी कोण आणि मला काय करायचं आहे याच्याविषयी काही स्पष्टता पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे आणि कोणतं तरी कौशल्य हातात पाहिजे की ज्याच्यामुळे माझी उद्याची रोटी कमवू शकेल. शिक्षण जर आदिवासीच्या मुलांना आदिवासी समाजापासून तोडणार असेल तर एक नवी समस्या निर्माण होईल. आदिवासींच्या मुलांना शिक्षण मिळायलाच पाहिजे. त्याच्या अवतीभोवती काही वाईट चालीरीती सवयी असतील त्यापासून त्यांना मुक्ती मिळायला पाहिजे, पण त्यांच्या आदिवासी असण्यापासून त्यांना मुक्ती नाही मिळायला पाहिजे. कारण आपल्या संस्कृतीमध्ये आणि आपल्या रूट्समध्ये, आपल्या मुळांशिवाय रूटलेस होऊन कोणीच जगू शकत नाही. मी ऑस्ट्रेलियामध्ये गेलो होतो. ऑस्ट्रेलियाच्या आदिवासींनी मला बोलवलेलं होतं. ऑस्ट्रेलियामध्ये एकेकाळी फक्त आदिवासीच होते, मग नंतर गोरे लोक आले, इंग्लंडमधनं आले, प्रथम युरोपमधनं आले आणि त्यांनी हळूहळू यांना मारत यांना सगळं पूर्ण देश काबीज करून घेतला. आता थोडेसे आदिवासी उरलेले आहे. तर ते आदिवासी काय म्हणाले की गोरे लोक जे आले दे फर्स्ट किल्ड अस विथ बुलेट्स. त्यांनी आमच्यावर पहिल्यांदा बंदुकांनी आम्हाला मारलं, मग त्यांनी आम्हाला बाटलीने मारलं, आमच्यावर दारू त्यांनी सुरू केली आणि आम्ही व्यसनी झालो, मग आम्ही बाटलीने त्यांनी आम्हाला मारलं. आणि मग ते म्हणाले
की देन दे किल्ड अवर यंग जनरेशन बाय पुटिंग देम इन बोर्डिंग स्कूल्स. मला धक्का लागला. बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवणं म्हणजे आदिवासी ऑस्ट्रेलियाचे असं म्हणतात आहेत की आमच्या मुलांचं आदिवासीपणच त्यांनी हिरावून घेतलं. त्यांनी गोऱ्या लोकांसारखं मिशनरीसारखं किंवा आपण इथे मेकॉलेचं शिक्षण म्हणू तसं, पण ऑस्ट्रेलियाच्या आदिवासींचं त्यांनी निरआदिवासीकरण करून टाकलं. त्यांना त्यांची संस्कृती त्यांचा समाज याच्यापासून पूर्णपणे तोडून टाकलं. आणि ती आदिवासी मुलं जेव्हा गोऱ्या लोकांच्या बोर्डिंग स्कूलमध्ये राहून शिकायचे तेव्हा त्या आदिवासींकडे असं तुच्छतेने बघायला लागले, आपल्या आईबापांकडे तुच्छतेने बघायला लागले. म्हणून ते आदिवासी म्हणाले की देन दे फायनली किल्ड अस विथ बोर्डिंग स्कूल्स. तर आपण आदिवासींना जे शिक्षण देतो त्याच्यातनं एक ते बेरोजगारीचं शिक्षण नसलं पाहिजे, दुसरं त्याला त्याचा समाज आणि संस्कृतीपासून कापून टाकणारं, तोडून टाकणारं, रूटलेस करणारं शिक्षण नसलं पाहिजे, आणि तिसरं ते शिक्षण शक्यतो जीवनाच्या द्वारे त्याला मिळालं पाहिजे. तिने कठीण कसोट्या आहेत. कठीण कसोट्या यासाठी म्हणतो की पालकांच्या कल्पना अपेक्षा ह्याही बदललेल्या असतात आणि शिक्षकांच्या देखील कल्पना अपेक्षा बदललेल्या असतात. भारत स्वतंत्र झाला आणि त्यावेळी तमिळनाडू, त्यावेळी त्याला मद्रास प्रांत म्हणायचे. मद्रास प्रांताचे मुख्यमंत्री झाले चक्रवर्ती राजगोपालाचारी. आता राजगोपालाचारी हे भारताचे स्वातंत्र्य युद्धाचे मोठे नेते होते. 15 ऑगस्ट 47ला जेव्हा सत्तेचं ट्रान्सफर झालं ते भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते आणि त्यानंतर लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि ते मद्रास राज्याचे मुख्यमंत्री झाले. सर्वांना अतिशय आदरणीय होते. त्यांनी मद्रास राज्याच्या शिक्षणामध्ये ही नैतालीम पद्धत सुरू केली आणि त्याच्या विरुद्ध प्रचंड गदारोळ झाला. पालकांनी आरोप हा केला की आम्ही आयुष्यभर शेतातच काम करत होतो आणि विणकामच करत होतो आणि चांभारीच करत होतो, आत्ता पहिल्यांदा आम्हाला आमच्या मुलांना शिक्षणाची संधी मिळाली आहे तर हा कावेबाज ब्राह्मण हा आमच्या मुलांना पुन्हा कामाला लावतोय. म्हणजे एका चांगल्या हेतूचा देखील कसा राजकीय विचका करता येतो याचं क्लासिक उदाहरण झालं. आणि शेवटी हा जो गैरअर्थ काढण्यात आला त्यामुळे राजगोपालाचारींना राजीनामा द्यावा लागला. कल्पना करा, भारताचा पहिला गव्हर्नर जनरल आणि राजगोपालाचारी हे गांधींचे व्याही होते. राजगोपालाचारीच्या मुलीचं लग्न गांधींच्या मुलाशी झालेलं होतं. हे सगळं काही नाही. तमिळनाडूच्या जनतेला हा गैरसमज झाला की आमच्या मुलांना काम करायला शिकवतो मग यांना कायमच शूद्र ठेवायचा यांचा प्लॅन आहे. तर नैतालीम शिक्षणामध्ये जेव्हा जीवनाचं शिक्षण येतं त्याच्या स्वाभाविकपणे काही कामही येतात. त्या कामामधनं आपलं शिक्षण होतं, पण त्याचा असा गैरअर्थ पालक लावू शकतात. नाही आमच्या मुलांना इंग्लिशच शिकवा. अरे पण ती मुलं इंग्लिश बोलतील तर आईबापाशी बोलता येणार नाही त्यांना. दुसरी अडचण शिक्षकांना जाते. शिक्षकांना सवय नाही जीवनातनं शिक्षण देण्याची. शिक्षकांना क्लासरूमवरनं शिक्षण देण्याची सवय आहे आणि म्हणून शिक्षणाचा हा नवा प्रयोग कठीण आहे. पण आपल्या नव्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी बनलेली आहे NEP त्याच्यामध्ये बरीच तत्त्व ही नैतालीमची घेतलेली आहे. त्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळजवळ 75 वर्षांनी भारतातलं शिक्षणाचा पेंडुलम हा थोडासा नैतालीमकडे सरकतो आहे. पण आज या माळरानावरती हे जे स्वप्न तुम्ही उभं केलेलं आहे या स्वप्नाचं पुढचं स्वप्न मी आपल्यासमोर बघण्याचा प्रयत्न करतो आहे की फासेपारध्यांच्या मुलांना त्यांच्या आईवडिलांच्या नियमित व्यवसायापेक्षा वेगळं शिक्षण ते मिळालंच पाहिजे. चांगले संस्कार मिळाले पाहिजे, शिक्षण मिळालं पाहिजे, पण सोबतच बेरोजगारी देणारं सर्टिफिकेट नाही मिळालं पाहिजे. रोजगार देणारी क्षमता आणि कौशल्य मिळालं पाहिजे. आपली संस्कृती, जंगल याच्याविषयी आत्मीयता मिळालं पाहिजे. याचा अर्थ असा नाही की त्यातली प्रत्येक वाईट गोष्ट तशीच पुनरावृत्ती करायची, पण तेही बघता आलं पाहिजे. माझ्या संस्कृतीची समृद्धी कशात आहे हे मला बघता आलं पाहिजे. असं शिक्षण
आपण जर आदिवासीच्या मुलांना दिलं, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गेली 75 वर्षे ते आपण दिलं नाही. आणि या देशातली जवळजवळ 2 कोटी आदिवासी मुलं यांचं जणू काही आपण, आता त्याला मराठीत हा शब्द आहे की नाही मला माहीत नाही, डिट्रायबलायझेशन म्हणजे आदिवासींचं निरादिवासीकरण करणं. जणू काही आदिवासी असणं हा गुन्हा आहे. आदिवासी असण्यामध्ये काही मागासलेपण आहे, पण काही समृद्धी देखील आहे. आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत आदिवासींच्या 10 लाख आदिवासींच्या जिल्ह्यामध्ये कधीही चोरी व्हायची नाही, स्त्रीवर बलात्कार व्हायचा नाही, आणि कधीही कोणी तिथे तुम्हाला भिकारी दिसायचा नाही. भिकारी यासाठी नाही की आदिवासी गौण संस्कृती अशी होती की तुम्ही जेव्हा संध्याकाळी जेवायला बसता तेव्हा तुमचं जणू काही धार्मिक कर्तव्य आहे की तुम्ही पहिले बघायचं की शेजारच्या घरात चूल पेटली की नाही आणि त्याच्या घरात भात शिजला की नाही, आणि शिजला नसेल तर आपल्या घरचा भात त्याच्यासोबत वाटून घ्यायचा. जिथे अन्न अशा तऱ्हेचं सामूहिक वाटप केलं जातं, जर दुसऱ्याकडे अन्न नसेल तर तिथे भीक मागायची कोणाला गरजच पडत नाही. आदिवासी समाजात भिकारी आणि भीक नव्हती. आदिवासी समाजात स्त्रीवर कधीही बलात्कार होत नव्हता. फक्त बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर, ट्रक ड्रायव्हर आणि पोलीस आले तरच त्यांनी बलात्कारांच्या घटना केलेल्या आहेत, पण आदिवासी समाजामध्ये कधीही पुरुष स्त्रीवर बलात्कार करत नव्हता. आणि आदिवासी समाजामध्ये चोरी नव्हती. त्यामुळे पोलिसांना, नक्षलवादी आले तेव्हा पोलिसांना काही काम मिळालं नाही, तर तोपर्यंत पोलिसांना काही कामच नव्हतं. अहो, कोणी चोरी करत नाही, कोणी बलात्कारही करत नाही, तर मग आता करायचं काय पोलिसांनी? ही आता आदिवासी संस्कृती जी निसर्गासोबत इतकी जवळून जुळलेली आहे, जी प्रत्येक झाडाला वेलीला आपलं नातेवाईक मानते. राणीने एक पुस्तक, राणी माझी पत्नी, राणीने पुस्तक लिहिलेलं आहे की आदिवासी समाजातल्या स्त्रिया त्या तिथल्या जवळजवळ 200 झाडांना वनस्पतींना काय म्हणतात, काय मानतात, त्याचा काय उपयोग करतात. त्याच्यात तिला असं आढळलं की झाडाच्या बाबतीत त्यांच्या अशा दंतकथा आहे, सांस्कृतिक दंतकथा आहे. आणि कोड्या दंतकथेमध्ये पळसाचं झाड हे दीर बनतं, कोड्या दंतकथेमध्ये बाभळ्याचं झाड हे सासू बनतं. कोणत्या त्यांचा रोमांस हा झाडाच्या रूपात प्रकट होतो, त्यांची नाती गोती ही झाडांच्या रूपात प्रकट होतात. त्यांनी झाडांना नातेवाईकच बनवून टाकलेलं आहे. अशी संस्कृती आपल्याला हवी आहे की आपल्याला नको आहे? तुकाराम महाराज म्हणाले की वृक्षवल्ली आम्हास सोय रे. आदिवासी तसं जगतात प्रत्यक्ष. ग्लोबल वॉर्मिंगसाठी वृक्ष लावा, वृक्ष लावा, वृक्ष लावा नुसत्या घोषणा आपण करतो. आदिवासी तर वृक्षांना आपला सगळे सोयरे मानतो. आदिवासी संस्कृतीचं हे अतिशय सुंदर मूल्य आहे, ते आपल्याला हवं आहे. ते सोडून द्या असं आपण आपल्या मुलांना सांगायचं आहे का आपल्याला? आणि म्हणून आदिवासी मुलांना आपण काय शिक्षण देतो, त्या शिक्षणाचा कॉन्टेंट काय, शिक्षणाचा गाभा काय, ती निव्वळ बाह्य शिक्षणाची कॉपी होऊ नये. आणि म्हणून इथे एक मोठा प्रयोग आहे. हा प्रयोग निव्वळ पुनर्वसनाचा नाही आहे. हा प्रयोग काही लोकांनी जीवनाची सार्थकता शोधण्याचा आहे, तर शेकडो मुलांना जीवनाची सार्थकता देण्याचा आहे. त्याच्यामध्ये या शेकडो आदिवासी मुलांना आपल्या जीवनाचा अर्थही सापडावा आणि आर्थिक आधारही सापडावा. त्याच वेळेला हा प्रकल्प आमच्यासारख्या बाहेरच्या अनेक लोकांना पुन्हा सार्थक संधी देतो की आम्ही याला कोणता तरी हातभार लावावा. तो हातभार लावून आम्ही कृतार्थ होतो. इथे अनेक यासाठी दान देणारे स्टेजवर उपस्थित आहेत. आमचा मुलगा आहे आनंद, त्याचंही नाव घेण्यात आलं. त्याने यांना बरीच मदत केली, पण तो इथे आलाही नाही, कारण मी माझं कर्तव्य केलं. तर आम्ही जे समर्थन देणारे आहोत, मदत करणारे आहोत,
ते 1000 हात या संस्थेला मिळोत, ते मिळतीलच. आणि इथे हे जे वनामध्ये स्वप्न उभं राहिलेलं आहे हे अधिक बहरो आणि याला जी फळं लागतील, जी आदिवासी मुलं इथे शिकतील त्यांच्यापासून मला अपेक्षा असा की त्यांनी फक्त स्वतःचं व्यक्तिगत करिअर करणारे होऊ नये, अशी स्वार्थी तर आम्ही आहोतच. हे आजचं शिक्षण तोच स्वार्थीपणा शिकवतं. एकदा गडचिरोलीला शोधरामध्ये आम्ही एक शिबिर घेतलं होतं महाराष्ट्रातल्या तरुणांचं. तरुणांमध्ये मुंबईचे तरुण होते, गडचिरोलीचे आदिवासी तरुण होते. गंमत म्हणून त्यांना एक खेळ दिला की तुम्ही जंगलातनं जात आहात आणि अचानक एक वाघ समोरनं आला, काय कराल? 2-2 मुलांच्या जोड्या बनवल्या. आदिवासी मुलांची जी जोडी होती ते म्हणाले की काय करणार, दोघं मिळून वाघाशी लढू, जगलो तर दोघंही जगू, नाही तर मेलो तर दोघंही मरू. मुंबईच्या 2 मुलांची एक जोडी होती. तो एक मुलगा म्हणाला मी पळत सुटेन. मी त्याला म्हणालो अरे तू पळत सुटला तरी तू काय वाघापेक्षा जास्त गतीने पळणार आहेस? नाही म्हणे, वाघापेक्षा जास्त गतीने पळायची गरजच नाही अंकल. हा जो माझा सोबती आहे ना त्याच्यापेक्षा जास्त गतीने मी पळालो की वाघाच्या तोंडात तो जाईल. आजची शिक्षण व्यवस्था, आजची स्पर्धा असं मुलांना शिकवते. आपल्याला हे शिकवायचं की आपल्याला आदिवासी संस्कृतीची जी सामूहिकता आहे, जिथे माझ्या घरामध्ये भात शिजला पण शेजाऱ्याच्या घरात शिजला नाही, तर माझं धार्मिक सामाजिक कर्तव्य आहे की इथला भात तिथे गेला पाहिजे. तर आपण असं स्वप्न बघूया. आपण आज जिथे एवढी उपस्थित आहोत, आपल्या सगळ्यांचं हे सामूहिक स्वप्न व्हावं, हा सामूहिक संकल्प व्हावा की या संस्थेमध्ये, या माळरानामध्ये ही जी यांनी माणसांची शेती सुरू केली आहे, या शेतीला झाडं लागो आणि झाडांना फळं लागो आणि ही मुलं, आदिवासी मुलं समाजाची जबाबदारी घेऊन आपल्या आदिवासी समाजाकडे परत जावोत आणि तिथले प्रश्न सोडवोत, एवढीच माझी अपेक्षा. धन्यवाद. मी चिंतन अभय काकांच्या बोलण्यातून प्रकट झालेलं आहे. आपण इथे एक विशेष सन्मान घेतो आहोत. अनंत झेंडे यांची आई, ते 1 दिवसाचे असताना त्यांचं निधन झालं होतं. त्यावेळी त्यांची आत्या मयुराबाई मोटे यांनी त्यांना लहानाचं मोठं केलं, आईचं प्रेम दिलं. त्यांच्या परिवारातील बाळासाहेब मोटे हे उपस्थित आहेत. त्यांनी व्यासपीठावर यावं. त्यांचं स्वागत सत्कार डॉक्टर भैभंग करतील अशी मी त्यांना विनंती करते. त्यामध्ये त्यांनी सहयोग दिलाय, त्याबद्दल त्यांचाही आपण छोटासा सत्कार करतो आहोत. माननीय गायकवाड सर. आभार प्रदर्शनाला डॉक्टर अरुण रोडे यांना बोलवण्यापूर्वी उपस्थित सगळ्यांना एक आग्रह वजा विनंती आहे. आपण ज्यांच्या ओजस्वी वाणीतून या ठिकाणी निवेदन ऐकलं, त्यांचा सन्मान करणं हे संस्थेचं आद्य कर्तव्य आहे. त्या श्रीमती वसुंधरा काशीकर मॅडम यांचाही आपण या ठिकाणी सन्मानपत्र देऊन सन्मान करत आहोत. त्यांच्या सन्मानपत्राचं जे अक्षरशिल्प आहे त्या शब्दाच्या लेण्यांना मी वाचन करत आहे. स्वरसेवेचा गौरव, प्रति श्रीमती वसुंधरा काशीकर, प्रसिद्ध निवेदिका, पुणे. सस्नेह व सादर प्रणाम. शब्दांना आत्मा असतो आणि त्या शब्दांना जिवंत करणारी शक्ती म्हणजे ओजस्वी वाणी. आपल्या प्रभावी आवाजातून, समर्पक शब्दयोजना आणि उत्कृष्ट सादरीकरणातून आपण प्रत्येक कार्यक्रमाला केवळ सुसूत्रता नाही तर एक वेगळीच उंची आणि भावविश्व प्रदान करता. निवेदन ही केवळ सूत्रसंचालनाची भूमिका नसून ती संपूर्ण कार्यक्रमाला एकसंध ठेवणारी, प्रत्येक क्षणाला अर्थपूर्ण बनवणारी आणि उपस्थितांच्या मनात ठसा उमटवणारी एक कला आहे. आणि आपण या कलेत प्रावीण्य मिळवलेले व्यक्तिमत्व आहात. आजच्या या रुबिकॉन उत्कृष्टता विकास केंद्र, रुबिकॉन बहुउद्देशीय सभागृह, द्वारकाबाई ट्रस्ट भोजनालय आणि साई स्मृती सौर ऊर्जा प्रकल्प लोकार्पण सोहळ्यात आपण आपल्या ओजस्वी वाणीने आणि प्रभावी निवेदनाने या कार्यक्रमाला सजीव, आकर्षक आणि संस्मरणीय बनवले. आपल्या स्वरातील माधुर्य,
शब्दांवरील पकड आणि प्रसंगानुरूप अभिव्यक्ती यामुळे या कार्यक्रमातील प्रत्येक क्षण अधिक उठावदार आणि हृदयस्पर्शी ठरला. आपल्या उपस्थितीने या सोहळ्याला एक वेगळेच सौंदर्य आणि प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. आपण दिलेल्या या मोलाच्या सहकार्याबद्दल महामानव बाबा आमटे बहुउद्देशीय सामाजिक विकास सेवा संस्था आपले मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देते. आपल्या ओजस्वी वाणीला आणि उत्कृष्ट निवेदन कलेला मानाचा मुजरा. आणि हो, आजच्या निवेदन कलेबद्दल मॅडम यांना जे संस्थेच्या वतीने अल्पसं मानधन दिलेलं होतं, ते मानधन मॅडम म्हणजे वसुंधरा काशीकर मॅडम यांनी संस्थेचा जो भगीरथ प्रयत्न चाललेला आहे त्यासाठी समर्पित केलेला आहे. त्यासाठी पुनश्च एकदा मी त्यांना वंदन करतो आणि काशीकर मॅडम यांना जो सन्मानपत्र आहे ते आजच्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते द्यावं असं मी पाहुण्यांना विनंती करतो. प्रदर्शनाचा रुबिकॉन उत्कृष्टता विकास केंद्र, द्वारकामाई गणेश नाईक ट्रस्ट व साई स्मृती सौर ऊर्जा प्रकल्प लोकार्पण सोहळ्यासाठी आज आपल्याला जे पाहुणे लाभले ते पद्मश्री डॉक्टर अभय बंग सर. इथे उपस्थित असलेल्या बऱ्याच जणांनी माझा साक्षात्कारी हृदयविकार हे पुस्तक वाचलेलं आहे आपलं, आणि त्या माध्यमातून आपली ओळख इथे असलेल्या सर्वांना आहे. पण आज आपली वेगळी ओळख आम्हा सर्वांना झाली. दिव्यत्वाची जिथे प्रचिती तेथे कर माझे उजळती. आणि सर, आज आम्ही सगळे आपल्यासमोर नतमस्तक आहोत. या श्रीगोंदा भूमीमध्ये आपले पाय लागले आणि आम्ही धन्य झालो. आपलं पुनश्च एकदा आभार. डॉक्टर मुकुंद उपळेकर व सीमाताई, श्री प्रतिभा व सुधीर पिळगावकर, माझे गुरु डॉक्टर गिरीश कुलकर्णी, साई स्मृती सौर ऊर्जा प्रकल्पाचे निरंजन वाघ, आमच्या विश्वस्त आणि सदैव आमच्या पाठीशी मायेचा हात असलेल्या शिलाताई व पराग संचेती सर, आमचे अध्यक्ष प्रकाश शेठ सर, पिळगावकर दाम्पत्य आणि आमच्या श्रीगोंद्याचं भूषण असलेले IAS शिवाजीराव डांगे साहेब आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिले, ॲडव्होकेट श्यामास्वा साहेब, आणि सगळ्यात आभार मानायचं NCC टीम महाराजा कॉलेज, त्यांचे प्राचार्य व सर्व स्टाफ या ठिकाणी आपल्यासाठी वेळ दिला त्याबद्दल त्यांचा आभार. छत्रपती कॉलेजचे सर्व स्टाफ, कौस्तुभदादा, ज्यांच्या नावानं ही संस्था आहे, महामानव बाबा आमटे या कुटुंबातील कौस्तुभदादा या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे आभार. कैलास साळुंके तहसीलदार, डॉक्टर महेश व अंशू मुळे मॅडम यांचं कायम आम्हाला सहकार्य असतं, त्यांचे आभार. माझे मित्र PI साहेब, PI अजिनाथ रायकर साहेब, प्राचार्य लवांडे सर, छत्रपती कॉलेजचे सर्व गुरुजन, मुंबई महाराष्ट्रातून आलेला सर्व मित्रपरिवार, या ठिकाणी वांडेकर, ज्यांनी इंजिनियर वांडेकर साहेब आणि साळुंके साहेब ज्यांनी आम्हाला वेळेमध्ये ही वास्तू उभी करून दिली, त्यांचे विशेष आभार. कृषी अधिकारी दारकुंडे साहेब व शासकीय सर्व अधिकारी वर्ग, श्रीगोंदा परिसर व गुगल वडगाव परिसरातून आलेले सर्व ग्रामस्थ, त्यांचे, आणि विशेष म्हणजे आदिवासी मुलांचे सर्व माता पिता पालक या ठिकाणी उपस्थित राहून इतका वेळ सहनशीलतेने आमचा कार्यक्रम पाहिला. आणि त्यांच्या बंग सरांच्या विचाराची त्यांना इतकी म्हणजे आदिवासी समाजातून प्रथम टाळ्या सुरू व्हायच्या सर, आणि नंतर बाकीचे टाळ्या वाजवायचे. म्हणजे तुमचं बोलणं
त्या लोकांच्या मनाला लागलं असे सर्व आदिवासी बांधव, ह्या सर्वांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो. आणि या ठिकाणी आपण आलात आणि आम्हाला आमच्या सर्व विश्वस्त आणि सर्व आनंद सर असेल, शुभागीताई असतील आणि विकास सर असेल, हे सर्व आणि त्याची सर्व टीम असेल, या टीमला तुम्ही भरभरून मदत केली आणि असाच मायेचा हात कायमस्वरूपी आमच्या पाठीशी राहावं अशी सर्वांकडनं अपेक्षा व्यक्त करतो. आणि राष्ट्रगीतानं या कार्यक्रमाची सांगता होईल. सर्वांनी उभं राहायचं आहे. जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे, जय 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 हे.